प्रत्येक माणसामध्ये एक अशी क्वालिटी टाकतोच की जी त्याला इतरांपेक्षा युनिक बनवते. ते शोधणं आपलं काम आहे. अपयश हे व्यवहारच असतं. यशाला नातेवाईक खूप असतात. ती माणसं काहीच उपयोगाची नसतात की अरे मी ना तुझ्यातला स्पार्क तेव्हाच ओळखला. मग जर तू तेव्हा ओळखला होता तर संधी का नाही दिलीस? सगळे ना जिभेचे धनी झालेत, कानाचा धनीच नाही. या पाकळ्या कोण वापरतच. ज्या दिवशी सचिन मोठे सर म्हणतील ना की मी थकलो, मी थांबतोय, त्या दिवशी शो थांबतो. एवढा तो ऍक्टिव्ह आणि दिसायला प्रचंड हँडसम. जेवढ्या मैत्रिणी मुली घरी यायच्या ना सगळ्यांना आवडायचा, मिठी बिठी मारून. आणि ना मुलींवर अजिबात भुंकायचा नाही, फक्त मुलांवर भुंकायचा आणि मुलींच्या बाजूला बसून असायचा. पक्का पुरुष होता. माझ्या मनात काय आलं की एक माणूस ज्याला माझ्यासोबत फोटो काढावासा वाटतोय, त्याने जर आता बघितलं की मी ह्याचा फोटो काढतोय ऍक्टर म्हणून, अरे मी आरआरबीचा रेल्वेचा फॉर्म भरतोय, ह्याने वाकून बघितलं ना तर ह्याचा ना विश्वास उडून जाईल त्या गोष्टींवरनं की अरे आयुष्यात आपण स्वप्न बघायची पूर्ण होतात. तिची आणि माझी ओळख, तिने पहिल्यांदा हायचा मला मेसेज केला होता संध्याचे 7:30 वाजले होते, 10-11ची गोष्ट, आणि मी तिला गुड नाईट पाठवलं होतं. कारण तर तिने मला पुढचा रिप्लाय दिला, हायला गुड नाईट पण पाठवलं. आयुष्यातले सगळेत चांगले बदल माझ्या बायकोनेच केलेत माझ्यामध्ये. संवेदनशीलता तुम्हाला प्राण्यांमुळे कळते. तुम्हाला प्राणी जगायला शिकवतात, प्रेम करायला शिकवतात. कुछ इस तरह से वाकिफ है हम अपने शख्सियत से कि जब तक हम है मोहब्बत जिंदा रहेगी. हाय हॅलो नमस्कार, मी तुमची लाडकी होस्ट माधुरी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं आपल्या पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड ह्या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या या भागात आज आपल्यासोबत आहे अभिनेता, लेखक, कवी आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकर. तर चला या कर्ली हेअर बॉय म्हणजे श्रमेशची गप्पा मारूया आणि आपल्या आजच्या या भागाला सुरुवात करूया. रमेश, सगळ्यात आधी तुझं आपल्या या नवभारत नवराष्ट्राच्या पॉडकास्टमध्ये आणि पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड ह्या सिरीज मध्ये मनापासून स्वागत करते. थँक्यू. आणि कसा आहेस हा माझा पहिला प्रश्न. एकदम सुखी आणि एकदम मजेत आहे. खूप वेगळं उत्तर आहे, एकदम सुखी. सुखी जनरली मी याच्यावर देताना हँडसम उत्तर देतो. हँडसम, सुखी, मजेत आहे. आणि हँडसम दिसतो सुद्धा आहे तुझ्या कर्ली हेअर्सने. आपणच आपल्याला बोलले की जरा बरं वाटतं. तू कशी आहेस? एकदम मस्त आणि खूप छान वाटतंय, कारण आज तुझ्यासोबत गप्पा मारणार आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र त्याचा फॅन आहे, असं की श्रमेश तो आज माझ्यासोबत आहे आणि आज छान तुला मी ओळखणार आहे. मला पण खूप बरं वाटतं इथे येऊन. वातावरण खूप छान आहे, गप्पा मारायला मजा येईल. येस श्रमेश, खरं तर 21 नोव्हेंबर ह्या तारखेपासून सुरुवात करते, कारण तुझा नवीन चित्रपट येतोय लास्ट ऑफ खांदा. खूप क्युरिओसिटी आहे खरं तर त्या पिक्चरचा जो ट्रेलर आउट झाला त्यापासून सुद्धा सगळ्यांमध्ये. पण मला ना तुझ्याकडून ऐकायचंय की नेमकी ही लव्ह स्टोरीची कहाणी काय आहे थोडक्यामध्ये, कारण काहीतरी वेगळं दिसतंय आणि तू मेन कॅरेक्टर हिरो सुद्धा आहेस आणि लेखक सुद्धा आहेस. तर काय आहे ही गोष्ट नेमकी? लास्ट ऑफ खांदा ऍक्च्युली खांदा हा खांदा आहे, शोल्डर आहे. येस. आपल्या आयुष्यात एक तरी माणूस असा असतो, एक व्यक्ती असते, एक मुलगा असतो किंवा एक मुलगी असते की जो आपला जवळचा खांदा असतो. आपल्या आयुष्यात चांगली घटना घडू दे, वाईट घटना घडू दे, तर आपण ना त्याला पहिला फोन लावतो, त्याला भेटून सांगतो की माझ्याबद्दल असं घडलं तसं घडलं. तर आपल्या ज्या सिनेमाची ऍक्ट्रेस आहे, जी हिरोईन आहे, जे कॅरेक्टर आहे, तिच्यावरती एक घटना घडते आणि ती तिच्या जवळच्या खांद्याला मित्राला फोन लावते आणि मला भेटायला सांगते. तर याचा प्रॉब्लेम असा आहे की तो तिच्यावर प्रेम करत असतो आणि त्याचं असं झालं की आज हिने ज्या प्रॉब्लेमसाठी मला बोलवलंय तो मी सॉल्व्ह करू, तर त्याच्यात तिचं सांत्वन करू की हिला प्रपोज मारू, त्या द्विधा मनस्थितीत तो अडकलाय. मग तो तिला भेटायला जातो, तिच्याशी बोलू लागतो, एक प्रवास घडतो. मग त्या प्रवासात तो प्रपोज कसा मारतो की नाही, मारला तर ती होकार देते की नाही देते, काय तिचं होतं, तिचं काय म्हणणं आहे, त्याचं काय म्हणणं आहे, हे एकमेकांना कसे भेटतात, काय होतं, ही सगळी गमतीशीर जर्नी म्हणजे लास्ट ऑफ खांदा. मला असं वाटलं होतं की लास्ट ऑफ खांदा याच्यासाठी मी सरांना एक कविताच करून ठेवली की कसं सांगता येईल, काय करता येईल. म्हणजे मी जनरली आता जिथे जिथे जातोय प्रमोशनसाठी वगैरे, तिथे मी चारोळी सांगतो. हा माझ्या मूवीचा कन्सेप्ट आहे की कसं ओळखावं पहिलं प्रेम आणि कसं व्यक्त व्हावं, हाच असतो प्रत्येकाच्या आयुष्याचा गुंता. कसं ओळखावं पहिलं प्रेम आणि कसं व्यक्त व्हावं, हाच असतो प्रत्येकाच्या आयुष्याचा गुंता. जिथे भावनेचा जीव होतो अर्धा, तोच खरा तुमचा लास्ट ऑफ खांदा. वा, खूप सुंदर. तर ही थीम आहे. आणि मला ना अजून एक त्या म्हणजे आवडलं त्या चित्रपटामधलं की ती आई वडिलांना बाबांना पत्र लिहिते ते की ब्रेकअप झालाय आणि मी आता हा स्टँड घेते. माझ्या मते ती सुद्धा बाजू कळेल
कुठेतरी, हो. की ज्यावेळेला खरंच आज यूथ एन्झायटी डिप्रेशनमध्ये हे जेव्हा स्टँड्स घेत आहेत, येस, येस, त्यावेळेला येस, येस. आई-बाबांची सुद्धा सिच्युएशन काय होते? येस. सो मला त्याच्यासाठी जशी क्युरिओसिटी वाटते, की बघायला, की खरंच एकदा त्यासाठी सुद्धा जाऊन बघावं, की आपण जर का एखादं पाऊल असं उचलतोय आणि मी तुला म्हणेन, की मला तरी असं वाटतं, की आता ही पावलं खूप लवकर उचलली जातात ह्या बरोबर, बरोबर. जनरेशनमध्ये, अगदीच, अगदीच, की अगदीच. काही झालं की एकदम शेवटचं टोक गाठायचं आणि सुसाईड किंवा आत्महत्या किंवा डिप्रेशनमध्ये जायचं. पण त्या आई-वडिलांना काय त्रास होत असेल, की ज्याने बरोबर, फुलासारखं आपल्याला जपलं असेल. बरोबर, बरोबर, सो माझ्या मते ती बाजू पण खूप बरोबर. महत्वाची वाटते. हां, मी असं म्हणणार नाही की एंटायरली त्या ह्यानं आहे. फक्त तू म्हणतेस ते अगदी करेक्ट आहे. म्हणजे हल्लीचा जमाना ना फास्ट फूडचा हो, आहे. त्यामुळे विचार पण फास्ट फूड सारखे झालेत आणि बरोबर. आताच्या जनरेशनला ना सगळं लगेच हवंय. यश, पैसा, तेच. मेहनत हा स्किप करतात ते. सन्माननीय अपवाद असतात प्रत्येक गोष्टीला असं म्हणत बरोबर. नाही. पण एक आता एक आपल्या जनरेशनमध्ये आपण जेव्हा वाढलो तेव्हा आपल्याला नाही ऐकायची सवय होती. हो, हो. त्यामुळे आपण हट्टी नाही झालो. आणि पेशन्स लेव्हल आपल्या खूप आहेत. खूप. हो, पेशन्स लेव्हल खूप आहेत. खूप म्हणजे आहेत. याचं उत्तर मला असं द्यावंसं वाटतं की मला हास्यचित्रे 7 वर्ष झाली. 7 वर्षानंतर माझा पहिला सिनेमा येतोय. म्हणजे आपण खूप चांगले मी पेशन्समध्ये होतो आपण. पेशन्समध्ये आपण घाई नाही गेली काही कुठे. नाही. येस. फक्त हल्लीच्या पिढीचं थोडंसं तो उतावळेपणा किंवा त्यांना काही गोष्टी आपल्यापेक्षा अगोदर मिळाल्या. त्यामुळे त्यांची समज पण आपल्यापेक्षा लवकर आली असं म्हणता येईल. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही चुकीच्या गोष्टी घडतात. जशा चांगल्या घडतात तशा चुकीच्या गोष्टी घडतात. तर आमच्या सिनेमात आम्ही तेच मांडण्याचा प्रयत्न केलाय. पण कसं आहे, ज्यांना ऐकायला आवडतं ना, त्यांना हा सिनेमा नक्की आवडेल. व्हेरी नाईस. हां, म्हणजे आता बऱ्याच लोकांना थोडंसं माझं बऱ्यापैकी लेखन आवडतं. हो, हो. तर लेखनाच्या दृष्टीनेच बरंच याच्यात काही हे केलंय. तर ज्यांना ऐकायला आवडतं ना, त्यांना हा पिक्चर नक्की आवडणार आणि त्यांना प्रत्येक ह्याच्यामध्ये काही ना काही थोडं-थोडं सापडेल. हां, ह्याच्यात काही मी उपदेश देण्याचा प्रयत्न केलाय? अजिबात नाही. मी काहीतरी समाजाला शिकवायला गेलोय? अजिबात नाही. अनुषंगाने जे काही घडत चाललंय, त्याच्यात जेवढं काही चांगलं बोलता येईल ना किंवा जे समजावता येईल, ते बोलण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे आता 2.5 तास हास्य जत्रा आम्हाला सिनेमामध्ये बघायला मिळेल असं नाही, काही हास्यचित्र नाही बघायला नाही मिळणार. बघायला मिळणार. कॉमेडी असं नाही. नाही, मनोरंजन आहे. मनोरंजन आहे. मनोरंजन आहे. पण हां. ना ते हास्यचित्रेसारखं नाहीये. ओके. म्हणजे ना दोन्ही प्लॅटफॉर्म प्रचंड वेगळे आहेत. सिनेमा आणि हास्यचित्र. स्किटला ना तुला लाऊड आणि थोडंसं ब्राईट करावं लागतं. बरोबर. कारण की तुला बिल्टअपला संधी नसते. तुझ्याकडे हं, हं. फक्त 10 मिनिटं असतात. हं. तुला लगेच असा एक पंच आला पाहिजे, की ज्याच्यावर लोकं हसले पाहिजेत. त्यांना त्याचं बॅकग्राऊंड माहीत नसलं तरी चालेल. कारण की ती इन्स्टंट रिएक्शन असते त्यावेळेची. बरोबर. सिनेमाला तुला 2 तास मिळतात. तुझं कॅरेक्टर उभं करायला, तुझी गोष्ट सांगायला. त्या गोष्टीच्या अनुषंगाने ज्या गोष्टी घडतील, जे विनोद होतील, ते झालेलेच आहेत. म्हणजे ते आम्ही टाळलेच नाही. कारण की आता हल्ली टेन्शनमध्ये असतात हो. लोकं. हो. तर तिथे परत तिकीट काढून मला दुसरं टेन्शन नाही द्यायचं टेन्शन आहे. नाही द्यायचं. खूप छान. थोडंसं हसवायचं आहे. हसवायचं आणि मजा आहे. मला ते एक आवडलं, की गोष्ट सांगायची. म्हणजे मला ते एक हां. एक का की आज श्रमेशची तिथे जी आहे त्या पडद्यामागे 2.5 तासामध्ये आपल्याला ह्या चित्रपटामध्ये गोष्ट बघायला, बघ ना. ऐकायला मिळणार आहे. ती ना म्हणून ती म्हटली प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट प्रेमाची आहे. गोष्ट आहे. कारण की आता रिलीजच्या अगोदर काही आपण 1-2 वेळा स्क्रीनिंग करतो, प्रिव्ह्यू करतो ना, तर तेव्हा सर्व वयोगटातले हो. हे आले. म्हणजे मी तुला अगदी ताजा किस्सा हो. सध्या 3 दिवसापूर्वी घडलेली घटना सांगेन. माझा मित्र आहे राकेश जाधव म्हणून. त्याचा मुलगा आहे 11-12 वर्षाचा. तर ना काही ठिकाणी तो सिनेमा बघताना त्याला थोडंसं रडू आलं. हे 11-12 वर्षाच्या मुलाने त्याला सांगितलं, त्याने मलाही फोन करून सांगितलं. त्याला वाईट वाटलं काही ठिकाणी खूप हसू आलं. तर अ, माझ्या मित्राला राकेशला ते आश्चर्य वाटलं, की हा 11-12 वर्षाचा आहे आणि त्याला हे एवढं समजलं आणि त्याला ते रडू आलं. त्याने असं सांगितलं, की "बाबा मी ना ॲक्चुअली रडलो, पण ना तू बघशील माझ्याकडे म्हणून मी तुझ्यासमोर नाही रडलो." तर ते असं त्याने सांगितलं. तर मला असं वाटलं ती पोचपावती मिळाली, बरोबर. की जर मी एका 11 वर्षाच्या मुलाच्या मुलापर्यंत हृदयाला हात घालू शकलोय, तर सगळ्या टीमचं कौतुक आहे ते, की काहीतरी चांगलं घडलंय ह्यातून खूप असं. छान. रमेश, मी आता मेन आपल्या पॉडकास्टकडे येते. येस. ऑल द बेस्ट म्हणेन तुझ्या ह्या थँक यू, चित्रपटासाठी थँक आणि यू. खूप सुंदर प्रतिसाद मिळो असं येस, सुद्धा थँक म्हणेन. यू, थँक यू. तथास्तु म्हणत. येस, येस. खरं तर रमेश, तुझं बालपण कसं, म्हणजे बॉर्न अँड बॉटअप कुठला? आणि मला ना 2 प्रश्न आहेत, जे माझ्या मनात कधीपासूनही तुला भेटल्यावरती पहिले विचारायचे. एक म्हणजे तुझे कर्ली हेअर्स हे नॅचरली आहेत का? आणि सेकंड म्हणजे हे जे नाव आहे, म्हणजे रमेश ऐकलंय, पण हे श्रमेश फारच वेगळं आहे. तर ह्याच्या मागे सुद्धा काही गोष्ट आहे का? आता पहिल्या कोणत्या प्रश्नाचं पहिले होतं बॉर्न अँड बॉटअप ना? कुठला?
माझा जन्म ॲक्च्युली हातखंबा गाव आहे रत्नागिरीतलं, ओके. जिथे हॉस्पिटलमध्ये सरकारी रुग्णालयात झालं. तिथून माझं बालपण गेलं भांबेड. अच्छा, म्हणजे तू बॉर्न रत्नागिरी. रत्नागिरी हातखंबा हातखंबा. तिथल्या सिव्हिल हॉस्पिटलमधलं झालं. आणि आई माझी नर्स होती भांबेड PHCला. ओके. रत्नागिरी जिल्ह्यामधलं एक गाव आहे भांबेड PHC. तर माझं सगळं बालपण तिथे गेलंय, चाळीमध्ये मस्तपैकी. आणि मी आत्ता जे काही लिहितो, जे काही माझं ऑब्झर्वेशन आहे किंवा जे काही म्हणजे कॅरेक्टर्समध्ये मला मिळतं, ते सगळं भांबेडचं ऑब्झर्वेशन आहे. कारण की माझं बालपण हे चित्रातलं बालपण गेलंय. हा, म्हणजे मी हे खूप आनंदाने आणि खूप प्राऊडली सांगू शकतो की म्हणजे कसं होतं, माझी चाळ जी होती तावडे सदन बिल्डिंगमध्ये आम्ही राहायचो. चाळ होती, तिला तावडे सदन बिल्डिंग म्हणायचं. असं दुमजली हे 50 मीटरवर 50 ते 100 मीटरवर नदी वाहायची. आणि अजिबात अतिशयोक्ती तुला सांगत नाही, रात्री झोपताना 10-11 वाजता नदीच्या पाण्याचा जो खळखळ आवाज असतो ना, तो आम्हाला यायचा. त्या आवाजात आम्ही झोपलोय, वाढलोय आणि बालपण जगलोय. म्हणजे निसर्गात खरं तर तू वाढलायस असं मी म्हणेन. ऍक्च्युअली अगदी. त्यामुळे ना खूप निसर्गाचे संस्कार खूप महत्वाचे आहेत. ते तुम्हाला माणूस म्हणून घडवतात. तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, तुमच्या आजूबाजूला किती झाडं आहेत, किती प्राणी पक्षी आहेत, कशी माणसं आहेत, हे ना तुम्हाला घडवतात. तर ना जेव्हा निसर्ग तुमच्या सोबत असतो ना, तेव्हा तुम्ही आपसूक शांत असता, संयमी असता, सद्गुणी असता बऱ्यापैकी. सगळं म्हणजे आपण आपल्यात एक शांतता येते, कामनेस होतो. म्हणजे आपण सुद्धा आता बघतो, आपण शहराकडनं जेव्हा आपल्याला वेळ घालवायचा असतो सुखासाठी, तेव्हा आपण अशी जागा शोधतो की जंगलात कुठेतरी ग्रीनरी पाहिजे. हे मी लहानपणी मला सगळं जगायला मिळालं. त्यामुळे माझं बालपण अतिशय सुंदर, अतिशय मजेत, सगळे खेळ खेळत, डोंगर की पाणी, विष अमृत, लपाछपी, आंधळी कोशिंबीर, खो खो, कबड्डी, क्रिकेट, हे सगळं खेळत. आणि तिथून हा लेखक म्हणजे खरं तर जन्माला आला असं मी म्हणेन. हा लेखक फार उशिरा झालोय मी. म्हणजे मला माहित नव्हतं हे लेखक मी लिहू शकेन का वगैरे. ते उशिरा झालंय. त्याच्यावर आता बोलू की पहिले माझे ते 2 प्रश्न महत्वाचे. पहिले आता मी येते त्या नावाकडे. श्रमेश हे नाव, ह्याच्या मागची काय गोष्ट आहे? श्रमेश या नावाची कथा माझ्या मामाच्या कृपेमुळे झाली. माझा सख्खा मामा संजय जाधव, त्याने काय झालं, मी मॅटर्नल साईड म्हणजे माझ्या आईच्या बाजूकडून सगळ्यात मोठा मुलगा. माझी आई त्यांच्या भावंडांमध्ये मोठी आणि मी मोठा मुलगा. बरोबर. घरात आईच्या बाजून. तर माझा जन्म जेव्हा झाला तेव्हा मामाला प्रचंड आनंद झाला आणि मग तो असं उड्या वगैरे मारत आणि मामा म्हणून त्याचं असं होतं की मी याचं नाव ठेवणार. आणि मामाचा आमच्या दरार होता, असा तो हे होता. असं एकच मामा? हो, एकच एक मामा. आणि तर तो शिक्षक, तेव्हा तो शिक्षक. तर त्याने काय केलं की शाळेमध्ये गेला दुसऱ्या दिवशी, हे त्याने सांगितलेलं. शाळेमध्ये गेला आणि मुलांना सांगितलं की मला भाचा झालाय, तर तुम्ही जे तुमच्या डोक्यात येईल, जे युनिक नाव, ते तुम्ही काढा. आणि सगळ्यांनी लिस्ट वगैरे काढली. सगळ्या मुलांनी त्यांच्या परीने 70-80 नावं काढली होती सगळ्या मुलांनी. हे मला मामाने सांगितलं. तर त्याच्यामध्ये काय झालं की कुठेतरी मेष, केश हे जास्त आले होते. आपण तू पहिलीस ना, उमेश, रमेश, राकेश, हे सगळं येत होतं. तर मामाला एकंदरीत काय लक्षात आलं की हे कुठे टाळता येत नाही, हे बऱ्यापैकी सगळ्या नावात मेष, केश आहे. तर ते मग मेष त्याला ते बऱ्यापैकी दिसत होतं कुठे वगैरे. तर तो म्हणाला की ऍटलिस्ट याच्यात युनिक काय करू शकतो, तर मी कुठेतरी श्र टाकू शकतो. म्हणून ते सुरुवातीला श्र आणि मेष, श्रमेश. कारण ही ना वेगळी नावं आता आपल्याला युनिक दिसतात. नाही त्या काळामध्ये ना ठरलेली नावं असायची. अमित, रमेश, सुरेश, ही सगळी ठरलेली नावं आणि तीच रिपीट व्हायची. पण मला असं होतं की हे फार वेगळं नाव आणि तेही त्या जनरेशन. आणि याला हे काय मला युनिक का वाटतं, ही गोष्ट आहे माझा जन्म 1988चा. त्यावेळी मोबाईल वगैरे काहीच नव्हते. त्यामुळे ना याच्यात खोटं काही नाही. म्हणजे असं नाही की कुठेतरी सर्च केलं, गुगलवर गेलं, हे सर्च केलं आणि याला त्याला फोन लावून कुठेतरी विचारलं, परदेशात कुठेतरी फोन लावला, तुला काय युनिक वाटतं. कारण आता बघ, म्हणजे कुणाला आपण मित्रांना पण विचारतो फोन लावून की बाबा माझ्या घरी असं बाळ जन्माला आलंय, तर तुला काय युनिक नाव सुचलं तर सांग. टाकलं सुद्धा जातं की काही नावं सुचवा. म्हणजे आपण डायरेक्ट पोस्ट टाकतो. आता 2 अर्थाचं बरेच जण हे करतात. एक आहे की श्रम केल्यावर यश मिळेल, श्रमेश. मी जनरली असंच घेतो, हार्डवर्क लीड्स टू सक्सेस.
श्रम केल्याशिवाय यश पाहिजे असेल तर श्रमाशिवाय पर्याय पर्याय नाही. नाही. हा. दुसरे एक सरांनी मला सांगितलं होतं की श्रमाचा ईश म्हणजे कष्टकऱ्यांचा देव, श्रमाचा ईश, श्रमेश. आय थिंक दोन्ही हा. मिनिंग सूट होत आहे हो, तुला. हो. कष्ट करून तुला यश आहे आणि यशाचा आय थिंक आयडियल आहे तो आता सुद्धा इतर सगळ्यांसाठी. एकदा स्किट मध्ये गोस्वामी सर बोलले होते हा. ते असं पाहिजे, श्रम ऐश असं करायला पाहिजे होतं. म्हणजे श्रम केल्यानंतर आता ऐश करायची सुरुवात आहे असं. ते एका स्किटच्या निमित्ताने ते बोलले होते. पण हे तुला जास्ती आवडलं असेल मग. नाही, श्रम, मला ऐश. मला लहानपणापासून ते आहे की लॉटरी मला आयुष्यात कधी लागणार नाही, ती लागत नाही. म्हणजे याच्यात मी प्रॅक्टिकल आहे, निगेटिव्ह नाही. मला माहिती आहे की कष्ट केल्याशिवाय मला कधीच सहज यश. काही मिळालंय असं कधीच नाही झालंय. कष्ट केले आणि सगळं हे मी येईन त्या प्रश्नावरती, कारण मला Yes. तुझं स्ट्रगल काळ ऐकायचा. पण माझा तो दुसरा महत्वाचा प्रश्न होता, हे तुझे जे कर्ली हेअर्स आहेत हं. ते खरंच नॅचरली आहेत की कसे? कारण मी तुझे इन्स्टाला पाहिलं, त्याच्यामध्ये तुझा जो फोटो हो. आहे त्यामध्ये नॉर्मल हेअर आहे. हा. हा. म्हणजे हे कर्ली हेअर हे सौंदर्य सापडलं. कसं हे सापडलं? ऍक्सिडेंटली सापडलं की पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून थोडं सांगेन की आमच्यावर केस कापताना पप्पा यायचे हा. आणि पप्पा एक असं सर्कॅस्टिकली त्यांना सांगायचे. आमच्याकडे बांबेडला सुरेश दादा होते, त्यांचं सलून होतं, सुरेश काकांचं. तर ते त्यांना सांगायचे काय करायचं, गरमाकट मारा, यांचा गरमाकट मारा. कुणालाही छोट्या भावाला जरी घेऊन गेले गरमाकट मारा. तर गरमाकट म्हणजे काय, बारीक केस ठेवायचे. म्हणजे आपण सैनिक कट म्हणतो. येस. हा, सोल्जर कट जनरली असा येतो. गरमाकट म्हणजे सगळेच केस बारीक, फुल सगळे केस एवढेच एवढे. आणि आम्हाला असं वाटलं की हेच असतं, हा. असंच असतं, हेच एवढेच केस ठेवायचे असतात. तर तसं तसं वाढत म्हणजे फक्त त्याच्यापेक्षा थोडेसे एवढे झाले असतील माझे. कारण की पप्पा कॉलेजला असताना सुद्धा जरा केस वाढले की सांगायचे, अरे केस किती वाढलेत, अरे केस किती वाढलेत, कापून ये. आणि आपण जाऊन कापून यायचो आपण. तर मग एमएससी पर्यंत माझे केस तेवढेच होते. असं त्यावेळेला स्टाईल वगैरे काही, हा, म्हणजे जास्तीत जास्त कधी मारला तर सोल्जर कट, तो पण इथून कळला होता, एमसीसी मध्ये होतं म्हणून तेवढं कळलं. तर त्याच्यानंतर एक दिवशी आत्ता सगळं अजूनपर्यंत पण तसंच होता. काय झालं, गेल्या वर्षी म्हणजे याच वर्षी झाले माझं. एका स्किट मध्ये मला वाईफ काय म्हणाली की तुझं आता जो गेले कित्येक वर्ष सेमच हेअरस्टाईल आहे, ती बदल आता काहीतरी कर. आयुष्यातले सगळेत चांगले बदल माझ्या बायकोनेच केलेत माझ्यामध्ये, तर सगळं क्रेडिट तिचं आहे. सो मी पहिले सुद्धा काळं शर्ट जास्त वापरलं, ब्लॅक मी जास्त वापरायचो. हे आयुष्यात जे कलर रंग भरले ते तिने भरलेत. असं खुश होईल आज ऐकून. येस येस येस. तर ती बोलली जरा काहीतरी आपण तुझं हेअरस्टाईल चेंज करूया. तर मग ते मी जो 5-6 महिने केस वाढवले, आयुष्यात पहिल्यांदा केस कापले नाही. तेव्हा सुद्धा पप्पा बोलले होते, अरे किती हे झाले, कापून टाक आपला रोजचा कट मार. पप्पा म्हटलं थांबा जरा काहीतरी करतोय. आणि एक दिवशी स्किटच्या वेळेला मी केस जरी वाढवले तरी भांग मी रोजचाच पाडायचो. माझा जो काय होता वन साइडेड, तो सेटच होईना कारण की केस खूप वाढल्यामुळे असे झुपक्यासारखे दिसत होते. मग मी असं केलं की ते जसे होत नव्हते तर म्हटलं असं जरा थोडेसे सरळ असेच राहू दे, मेसी राहू दे. मेसी लुक कधी कधी बरं वाटतं, मेसीच ठेवलं. तर त्या दिवशी ते ऍक्च्युली स्ट्रेट होते, विचित्र होते, पण ते राहिले. तर मला ना त्यातले ते जरा बरं वाटलं. आणि नंतर मी दुसऱ्या दिवशी म्हटलं की अरे हे पण काहीतरी करू शकतो, असं मेसी थोडंसं असं एक मनात आलं. आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्यानंतर मी जनरली काय करायचो की लगेच केस विंचरायचो, त्यामुळे ते स्ट्रेट राहायचे. तर मी आंघोळ केल्यानंतर फक्त असंच करून ठेवले ते. तर मला असं आलं की जेव्हा आपल्याला आरशात बघायला स्वतःलाच भारी वाटतं ना, तेव्हा आपला कॉन्फिडन्स खूप वाढतो की अरे आपण छान दिसतोय. आणि सगळ्यांना आवडतं आपण जेव्हा छान दिसत असतो ना, आणि युनिक काहीतरी वेगळी. हा. आणि मग ते झालं ना, मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की कुठला मेकअप मॅन मला म्हणेल की जरा तुमची केस बाजूला घेता का. मलाही स्वतःला कधी वाटलं नव्हतं की माझे केस असे कधीतरी होतील. सो मला तो आनंद झाला बघितल्यानंतर, अरे हे काहीतरी छान वाटतंय, मग आपण त्याला जपलं पाहिजे. आणि मग तिथून ती सापडलं ते छान वाटलं. म्हणजे कारण मला असं वाटलं होतं की अनेक जण रोलसाठी, भूमिकेसाठी हेअर्स वगैरे चेंज करतात. तर हे तसं तू केलं, माझ्या मते हे तुझं नॅचरल होतं, काही वर्षानंतर आता उगवलंय आणि त्या पद्धतीने ते तुला सापडलं. मी निसर्गाला जुमानत नव्हतो इतकी वर्ष, कापून टाकत होतो. ते वाढवल्यानंतर बायकोच्या कृपेने सापडली. आता मी म्हणेन की अभिनयाची सुरुवात कशी झाली, म्हणजे त्याआधी सुद्धा अजून की श्रमेश तू इथे कॉमेडी रोल्स वगैरे सगळं विनोदी करतो, पण लहानपणात तो विनोदी होता की शांत होता? मस्ती करतो, म्हणजे मी खूप ऍक्टिव्ह होतो प्रत्येक खेळामध्ये. आणि अभ्यास वगैरे आवडायचा? मी
मी केंद्रात पहिला आलेला विद्यार्थी आहे काय 10वीला. म्हणतोस वा. दुर्गम भागात माझी शाळा होती. श्रीराम विद्यालय वेरुली बुद्रुक. जे काही आयुष्यात चांगले संस्कार झालेत ते त्या माझ्या शाळेने माझ्या मी Okay. शाळेचं आयुष्यभर ऋणी आहे त्या बाबतीत. मी जिकडे जातो तिकडे माझ्या शाळेचं नाव घेतो. आणि मग लहानपणी स्वप्न काय होतं, कारण अभ्यासात हुशार नाही, असलं की डॉक्टर आपलं होतो. डॉक्टर तेच ना. व्हायचं. का माहितीये, हा माझी आई नर्स होती बरोबर. आणि मी जिथे राहायचो त्याच्या समोर एक 50 ह्या साईडला हॉस्पिटल, ह्या हा साईडला नदी, ओके. असं. तर आम्ही लपाछपी जे काय असेल हे सगळं सगळं आम्ही त्या हॉस्पिटलमध्येच खेळायचो. जे काय असेल आईसोबत त्याचं. हॉस्पिटलला आईसोबत जायचं हॉस्पिटल. बरोबर. संध्याकाळी सकाळी 8 ते 1 असायचं. हा तेव्हा खूप गर्दी असायची. हा संध्याकाळी 4 ते परत 6 असायचं. बरोबर. ते 4 ते 6 मध्ये हॉस्पिटलला संध्याकाळी कोण पेशंट यायचे नाही. तर आम्ही त्यावेळेला डॉक्टरांच्या सोबत असायचो सगळे, किंवा मग तिथले कंपाऊंडर काका होते, ते मला त्यांच्यासोबत उभं करायचे आणि हम्म. मला सगळं सांगायचे, बघ ही गोळी ही गोळी. तर मला सगळ्या पॅरासिटामॉल म्हणा, सीपीएम, सेट्रिझिन हे सगळं तेव्हापासून माहिती होतं. अँटासिड वगैरे. तर ते खूप घरगुती वातावरण होतं. हा. मग ते आपसूक तिथे संस्कार होत गेले की पण म्हणजे डॉक्टर. घरातून कोणी कलाकार बॅकग्राऊंड असं कोणीच नाही, काहीच नाही. कोणीच नाही, आई कोणीच नाही. नर्स आणि बाबा पप्पा कंडक्टर होते, ओके. जे आता रिटायर्ड झाले एसटी मध्ये साहेब म्हणून, पुढे प्रमोशन घेत घेत. त्यामुळे कारण की संबंधच नाही. डॉक्टर व्हायचं. बरोबर. मी डॉक्टर झालो पण असतो. माझं सीईटीला एक काही मार्गाने एमबीबीएस गेलं. मला बीएमएस आणि बीडीएस मिळत होतं. हा. पण त्यावेळी माझं असं झालं की मला असं वाटलं की बीएमएस वाल्यांना किंवा बीडीएसला ते खूप मशिनरीज लागतात, त्या घेण्याची आपल्याकडे तेवढी क्षमता नाही आहे, आपलं तेवढं हे नाही आहे. बीएमएसला तेवढा दर्जा नव्हता त्यावेळी. म्हटलं हे असं नको काय करायला. त्यामुळे मी काहीच नाही झालं, मी बायोटेक्नॉलॉजीला गेलो एमएससीला. ओके. एमएससी बायोटेक्नॉलॉजी झालो मग मी. असं घरात कोणाचंच वातावरण नाही की पण म्हणजे आता मला आतापर्यंत जो रमेश कळाला, छान गाव, Yes, सगळं मी, काही ब्लेस्ड असं सगळं काही, आणि खरं तर डॉक्टर बनता बनता तो ऍक्टर झाला. मी असं आईला एकदा म्हणा. बोललो होतो की डॉक्टर जेव्हा नाही झालं तेव्हा म्हटलं, आई माझ्या जे काही आयुष्यात काम करेन ना त्याच्यात CTOR लागेल. तर Very ते nice. ऍक्टर म्हणून लागलं, ACTOR. डॉक्टर म्हणून लागलं नाही, लागलं पण ठीक आहे. खूप छान. काहीतरी मग हे कसं झालं, ऍक्टर हे अभिनय क्षेत्र कसं आलं तुझ्याकडे, किंवा डेस्टिनी आपण ते म्हणतो की ह्या क्षेत्राची आणि तुझी ओळख, आणि ह्यात तुला कधी उमगलं तू की नाही हे आपल्यामध्ये हे गुण आहे आणि आपण हे करू शकतो. लहानपणापासून ना खूप मस्ती करत होतो आम्ही ना. हा. खूप आमच्याकडे नवयुग उत्कर्ष योग मंडळ, गणेशोत्सव मंडळ आहे. तिथे 10-12 दिवस कार्यक्रम असायचे, डान्स बरोबर. असू दे, काय असू दे काय. त्याच्यात आम्ही खूप भाग घ्यायचो आणि खूप मजा यायची. फक्त जेव्हा आमच्या शाळेत हे काही ना काही मी करायचो, फक्त आमच्या शाळेत ना प्लॅटफॉर्म नव्हता त्यावेळी. त्या काळात काहीच नव्हतं असं की हे करतोय आपण, याला ऍक्टिंग म्हणतात, यांना असं काय होतं, किंवा एकपात्री स्पर्धा वगैरे यातला हो. काहीच विषय नव्हता त्यावेळी. त्यामुळे हे तिथे काही संधी नाही मिळाली. मला खऱ्या अर्थाने संधी मिळाली ती 2009 साली, जेव्हा मी कॉलेजला आलो. गोगटे जोळेकर रत्नागिरीचं कॉलेज. ओके. त्याचा किस्सा असा होता की फाउंडेशन कोर्स नावाचा एक कोर्स आहे जो FY ला असतो. तर त्याचे शिक्षक होते आंबेकर सर, जे कल्चरल प्रमुख त्याचे आहेत, तिथले सांस्कृतिक प्रमुख कॉलेज. तर काय झालं, त्यांनी ना एक ग्रुप डिस्कशन घेतलं. आणि ग्रुप डिस्कशन, फाउंडेशन कोर्स असा सब्जेक्ट आहे की जिथे तुम्ही सगळ्या विषयांचे विद्यार्थी असतात. म्हणजे बॉटनी असू दे, तुमचा झू असू दे, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सगळे सायन्सचे सगळे विद्यार्थी जे वेगळ्या साईडला आहेत, तो त्यांचा कॉमन विषय होता. त्यामुळे तो संध्याकाळचा विषय असायचा 3:30-4 वाजता. त्याला सगळे असायचे आणि जवळजवळ 150 मुलांचा पट, 150चा रूम असा मुलं असायची. तर त्यांनी एक दिवशी ग्रुप डिस्कशन घेतलं की एक विषय होता की बर्थडे साजरा व्हावा की न, ते केक कटिंग वगैरे आपण जे म्हणतो की पाश्चिमात्य ते सगळं त्या ह्याचा विषय टॉपिक झाला. होता. आणि मी जो काय पिसाळलो होतो, कोण उठलं त्याच्यावर कोणी मत मांडलं की मी हात वर करून मत मांडायचो. आणि ते जनरली एक विनोदी पद्धतीने मांडलं जायचं. तर ना मी उत्तर दिल्यावर मुलं हसायला लागायची. तर सरांना असं वाटलं की अरे, त्याने मला त्यावेळी म्हणाले होते, हा ना RDX आहे, हा फुटतोय सगळ्यांवर, तर असं बोलले होते. आणि तो हे झाल्यानंतर, क्लास झाल्यानंतर म्हणाले की आपण ना दरवर्षी आपण ह्याला युनिव्हर्सिटीला जातो आपण युथ फेस्टिवलसाठी, तर तू ऑडिशनला दे काही करून. म्हणजे तिथून तुला कळालं की काहीतरी हे गुण आपल्यात आहेत. म्हणजे असं काहीतरी होऊ शकतं. कधीच असं माहित नव्हतं की जेव्हा ऑडिशनला गेलो तेव्हा कळलं की मग तिथे सिलेक्ट झालो. आणि मग तो मे पासूनचा प्रवास सुरू झाला. मे 2009 पासून युथ फेस्टिवलला आम्ही पहिलं आयुष्यामध्ये भाग घेतला. आणि तिथे पहिल्याच वर्षी एका याच्यात 2 स्किटनं आमच्या एकाला सिल्वर मेडल मिळालं आणि एकाला
ब्रॉन्झ मेडल मिळालं. पण मग ते स्केट जे होतं ते लेखन तू केलं नाही होतंस? मी लेखक फार उशिरा झालोय. अच्छा, लेखन उशिरा आलं. मी हे अभिनयाला सुरुवात एक प्रकारे 2009 पासून. हा त्याच्यानंतर मग आमचा एक कसं युथ फेस्टिवल संपलं की जनरली काय व्हायचं की मग ते थांबून जायचं. बरोबर. मग आम्ही काय ठरवलं, आम्ही 5 जणांचा एक ग्रुप तयार केला, राजे लिव्हिंग थिएटर म्हणून. आम्ही 5 जण मित्र, ज्याच्यात प्रथमेश होता, मी, तुषार विचारे, योगेश हातकंकर आणि सुरेंद्र जाधव असे आम्ही 5 मित्र होतो. मग आम्ही वर्षभर आहे ना, दत्त जयंती असू दे, जिथे कुठे कार्यक्रम असतील तिथे आम्ही काम हे करायचो, 2-3 तासाचा स्किटचा कार्यक्रम करायचो. आणि आमच्यावर संस्कार झाले होते कॉमेडी एक्सप्रेसचे. आशिष पात्रे आणि प्रशांत लोके लिखित वगैरे, ज्ञानेश बाले, ते भूषण कडू दादा आणि सगळे जे करायचे ना 2009 साली, त्याचं खूप आमच्यावर पगडा होता. तर आम्ही तो 3 तासाचा कार्यक्रम डिझाईन केला होता लोकांच्या मागणीनुसार. कुणाला स्किट गायन असं लागायचं, कुणाला स्किट डान्स असं लागायचं. तर 3 तासाचा कार्यक्रम मी करायचो. तेव्हा असं काही नव्हतं की याच्यात आयुष्यात करिअर करायचं किंवा काय. साईड बाय साईड अभ्यास चालू होता, मास्टर डिग्री चालू होती किंवा काय. इथे 2012ला MSc झाल्यानंतर पुढे काय हा मोठा मुद्दा होता. तर आलो मुंबईमध्ये. मुंबईत आल्यानंतर मुलुंडला पहिला जॉब मिळाला डर्मा सेगमेंटला, एक डर्मा कंपनी, नाव आता सांगत नाही, ओळखीनेच होता तो जॉब मिळाला. कारण मी MSc झालो होतो, तर त्या बेसिसवर ट्रेनिंग प्रोडक्ट मॅनेजर चांगल्या पोस्टला मला हे मिळालं होतं. मी खुश झालो. मी हे अगोदर सांगितलंय का पॉडकास्टला, मी खुश झालो होतो. आपण स्वप्न काय, कोकणात आलेल्या मुलाला मुंबईत जॉब मिळाला ना, आणि पगार आपल्याला एवढी अमाऊंट येणार. म्हणजे आता मी जे कार्यक्रम करायचो त्याच्यात आम्हाला किती मिळायचे, 3 तास घाम गळून आम्हाला 1,000 रुपये, 800 रुपये असे मिळायचे त्यावेळेला. जे असेल ते 800 त्याच्यात 3 तास आम्ही काम करायचो. डर्माला किती होता पगार पहिला? 8,000 झाल्यावर मी पहिला फोन आईला, पहिल्या रविवारी, आई आता मी येत नाही रत्नागिरीला, तर माझं इथे झालं. कारण 8,000 ना, असं हे झालं मला ना. मी खूप हे आहे, म्हणजे माझ्या खिशात 50 रुपये असले तरी तुला मी असाच चेहरा दिसेल, मला तू 5 लाख दिलेस तरी माझा चेहरा असाच असतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानायची सवय आहे, कारण मी बालपणच तसं गेलंय. त्यामुळे मला असं झालं की 8,000 वाव, एकदम पहिला महिना खूप मी जोशात एकदम की हे करायचं ते करायचं. डर्मा सेगमेंट होतं ना, ते सगळे स्किनचं वगैरे होतं. 1 महिना झाल्यानंतर मला लक्षात यायला लागलं की अरे मला आयुष्यभर हेच करायचं आहे. क्रीमची नावं तीच राहणार आहेत, फक्त कुठे कुठे किती विकल्या गेल्या तर आकडा बदलणार आहे. बरोबर. हे असं हे नाही होऊ शकत. मग मी त्या सरांना, बॉसना जाऊन विचारलं की सर आपण ऍड बीड करत नाही काय अशा त्या ब्रँडच्या वगैरे, तसं फेअर अँड लवलीची ऍड आपल्याला माहिती ना. म्हटलं सर तसं तुम्ही नाही करत, मी लिहू शकतो, मी हे करू शकतो, मी असं त्यांना बोलायचं. म्हणजे म्हणाले आपण तेवढ्या स्किलला अजून काम करत नाही होतं, पण ठीक आहे काहीतरी होईल किंवा काय. 2 महिन्यानंतर मी विजलो पूर्ण. मला म्हटलं, मला ना, मी बसायचो ठाण्याला, मी राहायचो, मुलुंडला ऑफिस होतं, पण मी ट्रेननं नाही जायचो, मी बसने जायचो. का तर 1.5 तास लागायचा. मी बसने असं त्या खिडकीत बसून असायचो आणि म्हणजे हा संपूच नाही प्रवास, हा चालू राहू दे, मुलुंड येऊ देच नको. 2 महिन्यानंतर माझं असं झालं की मी नाही करू शकत. मग मी हे सांगायचं कोणाला, आईला सांगायचं. मी वातावरण तयार करत गेलो की आई कंटाळायला लागलाय मला खूप, म्हणजे म्हटलं मी आयुष्यभर ही फक्त नंबर नाही टाकू शकत, असं नाही करू शकत. म्हटलं शेवटी मी एक दिवशी 2.25 महिने झाले, सगळं स्टाफ नेमका ना घरी निघून गेला होता. सेम असंच ऑफिस होतं आणि ना मी एकटाच होतो शेवटी. मी ना मुलुंडला चालत गेलो स्टेशन पर्यंत आणि मला असं नाही की हाच वेळ आहे, कारण आमच्या एमडी होती ना, ते खूप वेळ बसून राहायचं. काय एज होतं तेव्हा तुझं अंदाजे? तेव्हा माझं एज होतं, ही साधारण ही गोष्ट आहे 2013ची. म्हणजे 20s, अबाउट 20. येस 25, 25 येस. ते सळसळतं रक्त, काहीतरी करायची जिद्द. पण तो पैसे कमवायची अक्कल नव्हती का कधी, आम्हाला ते माहितीच नाही की अशा पद्धतीने पैसे कमवले पाहिजे. कारण गावात ना आपल्याला वागणुकीचे संस्कार खूप चांगले होतात की कसं वागलं पाहिजे, माणूस म्हणून कसं घडलं पाहिजे. पण पैसे कसे कमवत ना हे गावात नाही शिकवलं जात किंवा ते आपसूक नसतं. कारण की तिकडे ना सुख म्हणजे काय, निवांत झोप, शांत झोप. सो ते मुलुंड पर्यंत आलाय स्टेशनला, तिथे आलो. माझं असं झालं की नाही हीच वेळ आहे. मी मुलुंडवरून परत चालत गेलो. म्हटलं सर काहीतरी बोलायचं आहे. काय म्हणाले सर? म्हटलं ना माफ करा पण मला ना जमणार नाही जॉब करायला. का नाही सर, असं होतंय, मला ही सवय नाहीये, मला वाटत नाही की मी आयुष्यभर करत बसेल असं तसं हे ते. थोडेसे भडकले ते, म्हणाले जा मग जा, आता याच्या पलीकडे काय बोलू मी, असं वगैरे. थोडेसे भडकलेच होते, बिचारे भडकणारच. पण तिथून निघाल्यानंतर ना
त्या 3 महिन्यात मला इतकं रिलॅक्स वाटलं नसेल. मी आईला पहिला फोन केला. आई म्हटलं, आई मी सोडलंय, मला बरं वाटतंय जरा. तुला बरं वाटलं पण तुला टेन्शन नाही आलं टेन्शन नाही आलं. मी तुला तेच बोललो ना, पैशाचं टेन्शनच नाही. मला हेच नाही म्हणजे की आता आपलं पुढच्या महिन्यात पगाराचं काय होणार किंवा काय होणार, असं काही टेन्शन नाही. पुढे काय होणार हे पण मला माहित नाही. पण सुदैवाने त्याच्यानंतर पुढे मला जॉब मिळाला. 2000 मूवी ह्याच्यातच प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम केलं हिंदी मूवीसाठी. ओके. पण हा जॉब कसा आला मग तुझ्याकडे? कारण एका माझा सिनियर होता गोपटे जोळेकरचा, तो तिथे ईपी म्हणून होता. तर त्याला एक त्याच्यासोबत माणूस हवाच होता. ओके. तर तो मला ओळखत होता, तर त्याला ते ईमेलिंग आणि या गोष्टींसाठी वगैरे सगळं माहिती होतं. तर तो म्हणाला तुला सगळं नॉलेज आहे वगैरे वगैरे. तर मग त्याला मी जॉईन झालो 1 वर्ष असं. मग तो 1 वर्ष जॉब झाला. त्याच्यानंतर तो हे झाला. त्याच्यानंतर मी 2015-16 बसूनच होतो तो जॉब संपल्यानंतर. आणि त्यावेळी मला माझ्या छोट्या भावाने पोचलंय. मी खूप अभिमानाने सांगू शकतो, कारण की कधी कधी काय असतं की ना, आपण घडतो हे लोकांना कळतं, पण त्या घडवण्यामागे खूप जणांचा हात असतो, ते माहीत नसतं आणि ते नकळत राहून जातात. तर ते जे 2 वर्ष त्याने मला पोचलंय ना, माझा छोटा भाऊ आहे. ऍक्च्युली जबाबदारी मी घेतली पाहिजे त्याची, पण त्याने माझी जबाबदारी घेतली. त्याचं नाव विनय. तर त्याने कोणतीही कुरबुर न करता 2 वर्ष माझा खर्च केला होता. म्हणजे तो घर खर्च तो चालवायचा, कारण आम्ही दोघे इकडे राहायचो. कारण आई पप्पांना थोडंसं कसं होतं की हातची नोकरी सोडली आणि नको ते काहीतरी करायला चालू. पप्पांचा तर विरोधच होता की अभिनय काय करिअर असू शकत नाही वगैरे. ते त्यांच्या ठिकाणी बरोबर होते. मला सॉरी टू इंटरप्ट, मला तुझी एक पोस्ट तुलाच सांगायची. तू एक पोस्ट टाकली होती, त्यामध्ये तू आहेस, अंधार आहे आणि तू मोबाईल मध्ये बघतोस. मला ते खूप छान वाटलं वाक्य. आय डोंट केअर अबाउट द डार्कनेस, आय नो आय एम गोइंग टू शाईन. पण मला ह्याबद्दल विचारायचं, कारण तो जो काळ तू नोकरी सोडलीस, तू जसं म्हणाला की कारण ना ते 25-26 वय, कुठेतरी जबाबदारी येते आता की बाबा आपल्याला घरी एक अमाऊंट पैसे द्यायचे आहेत. आता आपण तेवढे स्टेबल झालो की आपल्याला कोणाची तरी जबाबदारी घ्यायची आहे. आणि त्या काळामध्ये तू कुठेही करिअरने मला स्टेबल नाही वाटला. म्हणजे तू कन्फ्युजन होतं, कारण तू काम सोडलं होतंस, अभिनय क्षेत्रामध्ये अजून काही ना काही बनायचं होतं. आणि त्यावेळेला स्वतःवरती विश्वास कसा होता की नाही मी एक दिवस शाईन करणार, हे मला तुला विचारायचंय. कारण आता खूप जण ह्या सिच्युएशन मधून जात आहेत. मला ना 2-3 गोष्ट याच्यात आठवण करून दे, मी जर विसरलो. मला 2-3 गोष्ट सांगायची याच्याबद्दल. 1-2 किस्से आहेत. एक मी स्वतः लिहिलेलं स्टेटस आहे माझं, तू कधी व्हॉट्सअप ओपन केलंस तर मी माझ्यासाठी एक वाक्य तयार करून ठेवलं होतं की निराश होण्यापेक्षा सुपरस्टार होणं कधीही चांगलं. हे माझ्या स्टेटसला कित्येक वर्ष आहे. आपण जोपर्यंत स्वतःला जग ना इतकं घाईत आहे ना, कोण तुम्हाला मोटिवेट करायला नाही येत, आपणच आपल्याला मोटिवेट केलं पाहिजे. मी जेव्हा निराश व्हायचो तेव्हा आईशी बोलायचो, पण आईशी तरी किती बोलणार, कारण तिची कामं होती. 1 तासानंतर मी फोन ठेवायचो. तेव्हा आपलं आपण मोटिवेशन केलं पाहिजे. मग हे वाक्य मला आधार द्यायचं. या वाक्याने खूप जणांना आधार पण दिलाय. काही असे मला मेसेज पण आले होते की तुझं वाक्य वाचून मला खूप बरं वाटलं, भारी वाटलं. दुसरा किस्सा असा की आयुष्यात माझ्याकडे गर्दी फार कमी आहे. मी माणसांची गर्दी करत नाही. जे मनाला भावतात तेच माझ्या आयुष्यात आणि उंबरठ्याच्या आत असतात. माझा मित्र आहे राकेश जाधव. तो जर मुलगी असता तर माझी बायको असता, अशी माझी बायको बोलते स्वतः. कारण की तो इतका ओळखतो आणि तो इतका प्रेम करतो. त्याच्यासारखी माणसं जर थिएटरमध्ये असतील ना 100, माझं थिएटर हाऊसफुल आहे. एवढं प्रेम करतो तो मला कॉन्फिडन्स द्यायचा. त्याने मला सगळ्यात जास्त 12वीला असताना बोलला होता की श्रमेश, जे तू करणार आहेस तुझ्या अंगात जे आहे ते मुंबईला आहे. हे तो मला बोलला होता 2005 साली. मी आलोय 2013ला. तेव्हाच ओळखलं. तो प्रेम करतो, खूप प्रेम करतो. आणि ते खूप महत्वाचे. फार कमी माणसं असतात की जे निस्वार्थीपणे आपल्यावर. आता ती माणसं कमी होत चालले. त्यामुळे माझा अजूनही आयुष्यातला सगळ्यात बेस्ट फ्रेंड तोच आहे. त्याची माझी ओळख 1996 पासूनची. अजूनही तो त्याचाच तो मुलगा ज्याने ते मगाशी किस्सा सांगितला ना, त्याचा तो. आणि एक मला एक मुकेश पवार नावाचा मित्र भेटला होता MSCच्या दरम्यान. मी असाच हे 2015-16ला घरी बसून होतो आणि मी ह्याच्यात हुशार होतो ना, कॉलेजला खूप हुशार होतो, शाळेत हुशार होतो. जेव्हा मी तिथून निघालो तेव्हा हे जे अकॅडमिकली जे सगळ्यात थोडेसे वेल अबव ॲव्हरेज मुलं होती किंवा ती चांगली सेटल झाली होती. प्रत्येकाच्या गाड्या. आणि मी असंच होतो. मी अतिशय छोट्या घरात एक 5,000चा रेंटचा रूम होता बोरिवली ईस्टला, त्याच्यात राहत होतो वगैरे वगैरे. आणि त्याचा मला फोन आला आणि त्याचा DP होता, त्याने नवीन कार घेतल्याचा. त्या दरम्यान असं किंवा घराचं काहीतरी झालं होतं. तेव्हा त्याने मला फोन केला होता. त्यालाही तो किस्सा आता आठवणार नाही, कारण की इतकी वर्ष 10 वर्ष झाली. मी म्हटलं अरे कसं चालू आहे.
तर म्हटलं चालू आहे, प्रयत्न चालू आहेत माझ्या. म्हणून तू कधी टीव्हीवर येणार म्हणतोस तू? म्हटलं मी प्रयत्न करतोय, मला माहित नाही मी येईन की नाही, कधी येणार तू. म्हटलं आता खचायला झालं रे, की म्हटलं किती हे करत राहायचा, त्रास होतो कधी 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 हे होतं. पण म्हटलं तुझं कसं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे ना. मी बघितलं तुझं गाडी वगैरे नवीन घेतलीस. तर म्हणतो मला खूप तुझं अभिनंदन आहे, असं मी त्याला बोललो. तो म्हणाला एक श्रमेश सांगू का तुला, तुला आता असं वाटत असेल की मी नवीन घर घेतलं, त्याची जी वाक्यात मी जशी तशी सांगतो, याच्यातलं एक वाक्य माझं नाही. मी नोकरी करतोय, मी आता गाडी घेतली जे काय ते. पण म्हणतो ना, ह्याच्यात आमच्या आवडीचं आम्ही काही नाही करताय, तू तुझ्या आवडीच्या क्षेत्रात प्रयत्न करतोयस, तुला जे आवडतं ते तू करण्याचा प्रयत्न करतोयस. तर ना तू निराश नको होस, काहीतरी होईल. आणि त्याने मला किस्सा काय सांगितलं, त्याने मला उदाहरण दिलं. ते उदाहरण मला इतकं आवडलं की म्हणाला लक्षात ठेव, ज्यावेळी 2003चा वर्ल्ड कप चालू होता ना, तेव्हा धोनी घरी बसला होता आणि 2007ला तो इंडियन टीमचा कॅप्टन होता. माझ्यासाठी म्हणाला तू धोनी आहेस, आता तू घरी आहेस, काही दिवसांनी तू कॅप्टन होशील. तर माझ्या डोळ्यातनं मी लिटरली समजा गॅलरीत फिरत होतो, संध्याकाळची वेळ होती, माझ्या डोळ्यात पाणी आलं. फोन ठेवला मी. माझं असं आलं की आई शपथ, माझ्यापेक्षा माझ्या मित्रांचा माझ्यावर जास्त विश्वास आहे की मी आयुष्यात काहीतरी करू शकतो. आणि ते मला बळ द्यायचं. आणि मला सारखं वाटायचं की ना, मला माझं नाव फुकट नाही घालवायचं आहे. माझं नाव श्रमेश आहे, माझ्या नावात युनिक आहे. मी माझ्या नावावर खूप प्रेम करतो. मला कोणी टोपण नावाने हाक मारेल, मी फक्त माझा मित्र राकेश यालाच ती मुभा आहे, तो मला श्रम्या म्हणतो, कारण तो माझ्यावर तेवढं प्रेम करतो, निस्वार्थी येतो. त्यामुळे तो बोलल्यावर मला कधीच नाही वाटत. बाकी कोणी मला असंही बोललं की मी सांगतो श्रमेश, मला खूप चांगलं वाटतं ऐकायला. बरोबर. ते युनिक आहे. सो मला असं वाटतं हे नाव आयुष्यात आपण जेव्हा पृथ्वीवर जेव्हा कधी नसू, तेव्हा श्रमेश नाव ऐकल्यावर मी समोर आलो पाहिजे लोकांच्या. अशा आपल्या हातून काहीतरी चांगलं काम घडावं, चांगलं कार्य घडलं पाहिजे, जेणेकरून लोक लक्षात ठेवतील. आणि जसं आपण सचिन म्हटल्यावर सचिन तेंडुलकर समोर येतं आपल्या, तसं श्रमेश म्हटल्यावर मी लोकांच्या ध्यानीमनी यावं असं मला माझी इच्छा. त्या दृष्टीने मला काम करायचंय, किंवा जे काय आयुष्यात घडेल चांगलं. बाकी मला माहित नाही, मग निदान माणूस म्हणून जरी चांगला घडलो ना, आणि हातून काहीतरी चांगलं झालं, माझ्या मित्रांनी जरी माझी आठवण काढली, जग आणि इतर आयुष्य जाऊ दे, तरी माझ्यासाठी खूप आहे. श्रमेश, पण मी तुला अजून एक प्रश्न विचारेन. हा इन जनरल आपल्या त्या सगळ्या प्रेक्षकांसाठी असेल, जर युथसाठी असेल, की जे आज मे बी ह्या सिच्युएशनमध्ये असेल. कारण तुलाही माहिती असेल, आयुष्यामध्ये ही फेज असते जेव्हा आपण खरंच काही नसतो, आपण काही होणार असतो हे आपल्याला माहिती असतं, पण आपण पण चाचपडत असतो. नातेवाईक असतात, मित्रमंडळी असतात, किंवा अनेक लोक असतात आजूबाजूचा परिवार की जे टोमणे मारत असतात, काय अजून काही नाही का, कधी सेट होणार, असं सगळं असतं. आणि आपला पण मग विश्वास डगमगायला लागतो. अशा वेळी कसं स्वतःला सावरावं, काय सांगशील त्यांच्यासाठी? मला नेहमी असं वाटतं की आपण कुणाचं ऐकावं ना, हे आपल्यावर डिपेंड आहे. मी नेहमी काय विचार करतो की जेव्हा मी शून्यात होतो तेव्हा माझ्यासोबत कोण होता, जो ज्याला माहितीच नाही मी शून्यात असताना कुठल्या परिस्थितीतून गेलाय, ते त्याची वाक्य मला अफेक्ट नाही करत. जो माझ्यासोबत शून्यात असणार, तो माझ्या पृथ्वीवर असेपर्यंत तो माझ्यासोबत असणार, त्याचं बोलणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि या जगात अपयशाला नातेवाईक काय म्हणतात ना, अपयशाला कोण नसतं, अपयश असतं तेव्हा नातेवाईक नसतात, पण यशाला अपयश हे व्यवहारच असतं. यशाला नातेवाईक खूप असतात. ती माणसं काहीच उपयोगाची नसतात की अरे मी ना तुझ्यातला स्पार्क तेव्हाच ओळखला होता, मग जर तू तेव्हा ओळखला होतास तर संधी का नाही दिलीस, ते तुम्हाला सावरलंस का नाही, मला पाठिंबा का नाही दिलास. माझ्यासाठी तीच माणसं महत्वाची आहेत की जी माझ्यासोबत शून्यात असताना असतात. आणि दुसरं म्हणजे या जगात कोणीच मला ह्याला मोठं करायचं म्हणून आलेलं नाहीये, जो तो स्वतःचं बघत असतो. तुम्ही किती खचलात ना, तुमचं तुम्हाला उभं राहायचंय. तुम्ही पडलात हा तुमचा दोष नाहीये, तुम्ही उभे नाही राहिलात हा तुमचा दोष आहे. तुम्ही उभं राहिलं पाहिजे. कारण की ना, मला असं नेहमी वाटतं की लोकांनी हा विचार केला पाहिजे की निसर्ग कधीच कुणावर अन्याय नाही करत. निसर्ग प्रत्येक माणसामध्ये एक अशी क्वालिटी टाकतोच की जी त्याला इतरांपेक्षा युनिक बनवते. ते शोधणं आपलं काम आहे, कारण त्याने डोळे, मन आणि मेंदू त्याच्यासाठी दिलेला आहे. आपण तो शोधत नाही. आपण नेहमी काय करतो, आपण कंपॅरिझन मध्ये मरतो. आता सध्या तर ते चालू आहे. आत्ताच्या माणसांना सगळ्यांना ते हवंय, लगेच फेम हवंय, लगेच हे हवंय, असं नाही मिळत. असं नाही. काही जणांना मिळतं, काही जणांना नाही मिळत. पण त्याच्याकडे ही गाडी आहे, माझ्याकडे ही गाडी नाही, म्हणून मी अपयशी आहे का? नाही. बाकीचे 50 काम करतील, मी 5च पिक्चर करेन पण सुपरहिट करेन.
जसं तुझ्या मित्राचा तो डायलॉग जो फोनवरती तो बोलला तो मला सुद्धा खूप भावला, की त्याच्याकडे गाडी आहे, घर आहे, सगळं काही आहे, पण तू जे करतोयस, जे तुला हा आवडतंय आणि ते फार महत्वाचं आहे माझ्या मते, की आपल्याला जे आवडतंय ती गोष्ट आपण करणं. मग भले त्यात हो, काही किती थोडं आपण मागे का असू लोक नये. नावं ठेवायला जातात. लोक बारशापासून आपल्याला नावं ठेवतात. हो, हो, हो. त्यांचा जन्मच नावं ठेवण्यासाठी नाव झालेला आहे. ठेवायचं. तू किती आयुष्यात चांगलं कर, तू असं बरोबर. का केलंस? हो, हो. म्हणजे अरे, ही तीच लोक आहेत ना जी आपल्या 10व्या-12व्याला सुद्धा जिलेबी नाही म्हणून ओरडतात. ओरडतात. हो. अरे जेवणात काय? लोक लग्नाला सुद्धा येताना सुद्धा काय, अरे जेवण नव्हतं चांगलं. आपण आशीर्वाद द्यायला आलोय. आणि आपण त्या 4 लोकांचा विचार 4 करत लोकांचा असतो. विचार करतो ज्यांचा, मी तुला खरं सांगू, मी माझ्या आयुष्यामध्ये मी इतर कोणाबद्दल वाईट पण विचार करत नाही. मी माझ्या धुंदीत असतो. मी कोणाबद्दल जास्त चांगला विचार करतो. जो माझ्या मनाला भावतो ना, मी त्याची जबाबदारी आपसूक घेतो. बरोबर. या मूव्हीमध्ये सुद्धा तुला तीच लोक दिसतील, जी माझ्या अवतीभोवती मला ज्यांनी माणूस म्हणून ओळखून घेतलंय किंवा जी समजून घेतात, ज्यांना मला काय म्हणायचं हे समजून. काय असतं हल्लीचे सगळे जर काय झालंय, रिप्लाय देण्यासाठी ऐकतोय आपण. हा कधी याचा थोबड बंद होतोय आणि मी कधी याला उत्तर देतोय. सगळे ना जिभेचे धनी झालेत, कानाचा धनीच नाही कोण. ह्या पाकळ्या कोण वापरतच नाही. खूप सुंदर. त्यामुळे ना वाईट वाटतं. मग मी काय करतो, मला समजून कोण घेतोय, मला मी मी त्याच्यावर थांबेन, मी त्याच्यावर गप्पा मारेन. कारण मला माहिती आहे की मी जे मराठी बोलतोय ना, हल्ली मराठी पण लोकांना समजत हो, नाही. त्याची पण तुझी एक पोस्ट आहे, की मराठी भाषा सुद्धा आपण वळवावी तशी वळते, पण ती आता मग त्याच्यात नाही गैरसमज करतात. एखाद्या माणसाला इतकं समजून घेतलं पाहिजे ना, की त्याच्या शांततेचा पण अर्थ तुम्हाला कळला पाहिजे, तर तुम्ही त्याला ओळखता. हे अशा माणसं, माझं असं की मी अशा माणसानं जगतो. मी अशा माणसांना कधीच सोडत नाही, की जे माझ्या शांततेचा पण अर्थ समजून घेतात. मला बोलायची गरज नाही लागत. बाकी गर्दी, आपल्याला दर्दी लोकांशी देणं घेणं आहे. गर्दीशी मला काहीच देणं घेणं नाही, कधीच नाही. म्हणजे इतके चांगले रसिक प्रेक्षक प्रेम भरून भेटतात ना, लहान मुलं जेव्हा येऊन मिठी मारतात ना, आजी आजोबा कुठले येतात ना, मला खूप बरं वाटतं की मी जेव्हा लहान मुलांना आवडतो ना, मी एका इनोसंट फेजमधल्या असलेल्या लोकांना आवडतो, याचं मला खूप आवडतं. लहान मुलं कधीच पक्षपातीपणा करत हो, नाहीत. हो, हो. त्यांचं हे नसतं की अरे हे असं असं आहे, हा मला हा. त्यांचा त्यांना त्यांना जे आवड, भावतं ते लगेच त्याला आवड ती दर्शवतात. त्यांची निस्वार्थी निस्वार्थ. प्रतिक्रिया असते हो, ती. हो, हो. त्यामुळे मला असं वाटतं की मी जर एका इनोसंट क्रायटेरियाला आवडत असेल ना, आय एम ओके विथ दॅट. Great. मला आवडेल. मग आता लेखक, अभिनेता हे दोन्ही तुझा प्रवास सुरू झाला. लेखकाचा प्रवास तू म्हणाला उशिराने सुरू हो. झाला. तो कसा सुरू झाला लेखकाचा प्रवास? लेखकाचं काय झालं, मी बोलल्याप्रमाणे घरी बसून होतो 2015, 16, 17. हां. तर या दरम्यान ना कुठेच काही होत नव्हतं. ऑडिशनला वगैरे जात होतो. कुठे ऑडिशनला काही ठिकाणी रिस्पॉन्स यायचा. मग नंतर ऑडिशनला कधीच ते आपल्याला रोल मिळत नाही. ते ऑलरेडी ठरलेलं असतं. हां, ती मार्केटिंग असते. फार कमी, आणि जरी ते रोल मिळाले तर ते गर्दीतले असतात किंवा ते 1 दिवसाचे वगैरे असतात. असं मला वाटतं. कदाचित अपवाद असतील, सन्माननीय अपवाद असतील इतर काही. मला जो आलेला अनुभव आहे त्याच्यावरनं मी बोलतोय. तर माझं असं झालं की फ्रस्ट्रेशन होतंच की आपण हे नाही ते नाही. मग एक गोष्ट मला काय कळली की आपण ना नुसतं ऍक्टिंगवर डिपेंड नाही राहू शकत. आपल्याला अजून एक गोष्ट आली पाहिजे, जी आपल्याला थोडंसं इन्कम वाईज पण सिक्युअर करू शकेल. जर ही गोष्ट नसेल तर ती चालू राहू शकते. असं प्लॅन बी. आणि काय झालं, मनात तर खूप होतं. मग मी एक ना स्किट लिहून ठेवलं होतं. ओके. स्किट. तर काय झालं, चिपळूणचं कॉलेज आहे, डीबीचे कॉलेज. त्याचे 2 माझे मित्र आहेत. एक आहे महेश कापरेकर, तो चिपळूणचा, आणि त्याचा दुसरा मित्र सागर चव्हाण, जो गोगटेचा. हे काय झालं, हे दोघं म्हणून युथ फेस्टिवलचे स्किट बसवतात. तर त्यावेळेला प्रथमेश माझ्या अगोदर 2 वर्ष आलेलं, त्यामुळे त्याची ओळख खूप माझ्यापेक्षा जास्त होती. त्याचं काम पण खूप झालं होतं. मी प्रथमेशला काय बोललो होतो की तुझ्याकडे एखादं असं काम आलं आणि ते तुझ्याकडे जास्त होते असं वाटलं आणि तू सोडणार असशील तर ते मला दे. तर त्याला तो ऑलरेडी काही स्किट्स लिहित होता, बसवत होता, डिरेक्ट करत होता. त्यामुळे तो बोलला हे स्किट लिहायला मला वेळ नाहीये. तर त्याने महेश कापरेकरला सांगितलं की रमेश बेटकरला तू कॉल कर, त्याला हे एक स्किट लिहायचं आहे. मी त्याला म्हटलं मला पैसे मिळतील, मी लिहून गेलं तर. मग महेश कापरेकरला भेटलो आणि आमच्याशी बोलणं झालं आणि म्हटलं माझ्या मनात अशी कन्सेप्ट आहे, भरती चालू आहे नावाचं स्किट आहे. भरती चालू आहे, त्याची कन्सेप्ट पण खूप तुला आवडेल. म्हणजे मी माझा विचारच मांडला मी की भरती चालू आहे म्हणजे आपण हुंडा मागतो म्हणजे आपण शंड आहोत, आपण हे नाही आहे.
तर अशा लोकांची भरती चालू आहे, जे आपण आपल्या संकल्पना खूप वेगवेगळ्या आहेत, पण आपण छोट्या गोष्टीत कमी पडतो. तर ते ते त्या ह्याची भरती चालू आहे, तशा लोकांची भरती चालू आहे असं ते स्किट होतं. ते स्किट लिहून झालं आणि माझ्या आयुष्यातला पहिला प्रयत्न, आणि ते स्किट युनिव्हर्सिटीला गोल्ड मेडल मिळालं त्याला. वा. तर माझं असं झालं की आपण लिहितो ते लोकांना आवडतं, पण हे पहिलं असं म्हणून असू शकतं, स्वतःला चेक केलं पाहिजे. कारण बरोबर. काय म्हणतात ना, कधी कधी नशीब हे म्हणतात, फ्ल्यूक असं हो, काहीतरी हो, म्हणतात हो. ना, असं पण असतं हो. काहीतरी, होऊ शकतं. मग महेशला ते लिखाण आवडल्यामुळे महेश म्हणाला की आपण पुढचं स्किट पण तूच लिही दुसऱ्या वर्षी. हम्म. तर दुसऱ्या वर्षीचं मी हिंदीचं स्किट लिहिलं. त्यांचं आता नाटक झालं, बारस म्हणून एक नाटक, मे बी तुला माहिती असेल, त्यांनी खूप नाटक केले छान, ते लोकांनी बघावं. त्याचं जे स्किट व्हर्जन होतं ते मी लिहिलं होतं. ओके. तर त्याला भारतातनं गोल्ड मेडल मिळालं होतं वा. पहिलं. तर माझं असं आलं की पाठोपाठ 2 गोल्ड मेडल आपल्या लिखाणाला मिळालेत, म्हणजे आपण बरं लिहितोय. मी तर म्हणून उत्तम. हा, बरं लिहितोय. नथिंग इज परफेक्ट, त्यामुळे मी उत्तम काय म्हणणार नाही, काय प्रत्येक गोष्टीत हे कमी जास्तपणा असो. त्याच्याने मला असं आलं की मी जे दुसरं काम शोधतोय ऍक्टिंगच्या ऐवजी, ते लिखाण असू शकतं. आणि हे तुला तिथून तिथून सापडलं. कळलं. ओके. मग मी आशिष पात्रे सरांना जॉईन झालो. प्रथमेशने तिथे ओळख करून दिली. मग आशिष पात्रे सरांबरोबर 1-2 वर्ष होतो. आणि त्याच दरम्यान हास्य जत्रेची ऑडिशन दिली 2018ला. ते पण तुला अगदी किस्सा सांगतो. 2018ला माझं वय झालं होतं 30. ही जून जुलैची गोष्ट, मे जूनला. आणि आई पप्पा बोलले ते वय झालंय, वय त्यांच्या की लग्न पण काय, हे सगळं नोकरी नाही, काय नाही, विचार कर काय. मग आता हळूहळू आपण किती कोणी आपण निराश होण्यापेक्षा ते लिहून ठेवलं असलं तरी एक खचायला होतं, कारण की जेव्हा सतत हे होतं तेव्हा. तर मी खूप वर्षाचा काळ होता मग तो, कारण तू 25 हो ते 30 हो म्हणजे 5-6 वर्ष लिटरली हे सगळं हो चाचपणच हो होतं ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अगदीच. तर मी ठरवलं होतं की डिसेंबर 2018 पर्यंत काही झालं नाही तर मी आई पप्पा जे सांगतील किंवा जी नोकरी मिळेल ती करणार, आणि हे पूर्णतः सोडून जाणार. हे अगदी जसं तसं मला ठरलं होतं. डिसेंबर 2018. सुदैवाने जुलै 2018ला ऑडिशनला बोलवण्यात आलं. विनायक पुरुषोत्तमने आम्हाला ऑडिशनला बोलवलं आणि आम्ही सिलेक्ट झालो दोघं. तर तिथेही आम्हाला माहित नव्हतं की हा प्रवास इथपर्यंत होणार आहे. तुला खरं सांगतो, कारण की एलिमिनेशन राऊंड चालू होता. तर मला काय वाटायचं नाही, मी बोलतो प्रथमेश, काही कर, हे आपल्याला बाहेर काढणार आहे, हे आपल्याला बाहेर काढणार आहे. तर ते पहिल्यापासून पहिलं स्किट झालं, नाही बाहेर काढलं, दुसरी नाही, तिसरे 3 झालं, आता नाही जास्त वेळ ठेवत आपल्या. असं करत 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 एकदा त्या फायनल पर्यंत पोहोचल्यानंतर मग झालं की आपण आहोत. त्याच्यानंतर पण मला असं वाटलं होतं की आता तो पहिला सीझन संपला होता 3 महिन्यानंतर. म्हटलं आता पुढे काय होणार. पण नेमकं सरांनी आम्हाला सांगून ठेवलं होतं की हे आपण सेकंड सीझन करतोय तर तुमच्या तारखा ठेवा. मग ते जरा असं वाटायला लागलं की अरे यार, हे काहीतरी होतंय. तोपर्यंत पण घरी काही हे नव्हतं, कारण की सस्टेनेबिलिटी काय म्हणतात ना आपण, सिक्युअर नाही काय. त्याचा तर एक असा किस्सा आहे ना, आई मला सारखी फोन करून सांगितली, रेल्वेचा फॉर्म भर. आता ना हास्ययात्रा चालू होतं आणि ना मला आई म्हणेल, सारखी मला फोन करून सांगितली. मी एक दिवशी रविवार काढून सायबर कॅफेमध्ये गेलो, तेव्हा घरी नेट पण नव्हता घेतलं. सायबर कॅफेमध्ये गेलो आणि ना ओपन केलं. 2018-19 गोष्ट असेल मला. रेल्वेचा फॉर्म भरण्यासाठी. हा, आरआरबीच्या अगदी याला बरं मी जाऊन बसलो होतो. ते ओपन असतात ना ते. पूर्वीच्या ह्याला काही गावामध्ये हे असायचे, केबिन असायचे, इथे ना ते ओपन असतात. तर मी असं बसलो, ओपन केलं. आरआरबी चंगना, श्रमेश बेटकर, हे ते MSc बायोटेक, असं तसं कुठल्या पोस्टला असिस्टंट. आणि तेवढ्यात ना एक इथे मुलगा येऊन उभा राहिला आणि म्हणाला, श्रमेश ना, हास्य जत्रा. म्हटलं हो. तुझ्यावर फोटो काढायचा आहे मला. तर माझं झालं, अरे मी आरआरबीचा रेल्वेचा फॉर्म भरतो. ह्याने वाकून बघितलं ना तर ह्याचा ना विश्वास उडून जाईल त्या गोष्टींवरनं, की अरे आयुष्यात आपण स्वप्न बघावी ती पूर्ण होतात. त्याला काय म्हणजे माझ्या मनात काय आलं की एक माणूस ज्याला माझ्यासोबत फोटो काढावासा वाटतोय, त्याने जर आता बघितलं की मी ह्याचा फोटो काढतोय ऍक्टर म्हणून, आणि ह्याला स्वतःवर विश्वास नाही, हा फॉर्म भरतोय रेल्वेचा, तर म्हटलं काय होईल. म्हणून म्हटलं 2 मिनिटं, आणि पहिलं तिने सगळं डिलीट केलं, कट केलं, लॉग आउट झालो, त्याने फोटो काढला आणि आईला म्हटलं, आई नको फोटो, हे रेल्वेचं थांबूया, काय होतं बघूया तरी पुढे, की आता सुरुवात तर झाली ना.
कुठेतरी एक माणूस तरी ओळखायला लागलाय. बरोबर. मी जिथे राहतो तिथल्या एका माणसाने मला ओळखलंय. सुरुवात समज एक पाऊल पुढे पडले असं समजूया आपण. बरोबर. आणि हळूहळू अजूनपर्यंत हळूहळू चालत आलोय. जाऊया पुढे, काय होतं बघूया. तू आहेसच ना म्हटलं, पप्पा तुम्ही आहात ना म्हटलं. मग ती आई पहिल्यापासून थोडीशी आहे, त्यामुळे सपोर्टिव्ह. बरोबर. आणि मग तिथून तुझा हास्य तिथे जत्रेचा सुरू झालं प्रवास. असं. मी हास्य जत्रेवरून विचारेन, खरं तर मला असं वाटतं की हास्य जत्रा तुझ्या आयुष्यातला करिअर लाईफ मधला ब्रेक हो असावा. हो आणि खूप फेम आणि हे सगळं काही मिळालं, पण फेम जितकं छान दिसतं त्याच्या मागे स्ट्रगल, कष्ट तेवढेच असतात. खूप. रोज नवीन, म्हणजे दर आठवड्याला ते वेगवेगळे स्किट सादर करणं. आणि मला सगळ्यात कठीण जे वाटतं ते म्हणजे कॉमेडी. कारण आपण रडू शकतो, इमोशन्स दाखवू शकतो, हे सगळं काही, पण जेव्हा आपल्याला कोणाला तरी हसवायचंय ते सगळ्यात कठीण असतं. हा प्रवास कसा आहे, म्हणजे किती स्ट्रगल आहे ह्या सगळ्याच्या मागे? ऍक्च्युली ना, सगळेजण खरंच म्हणतात, पण स्किट हा खूप कठीण फॉर्मॅट आहे. कारण तुमच्याकडे फक्त 10 ते 15 मिनिटं असतात लोकांना हसवण्यासाठी. हसवण्यासाठी. त्याच वेळी एक सिच्युएशन प्ले करायची बरोबर. असते. म्हणजे खूप मोठे मोठे लेजंड अभिनेते वगैरे जेव्हा स्टेजवर येतात, आपल्या मग ते कुठल्याही मंचावर असू दे कॉमेडीच्या, तेव्हा ते स्वतःहून सांगतात की ना हे खूप कठीण आहे, हो. हे खूप कठीण आहे, हे खूप कठीण आहे. आणि आताच्या काळात तर मला अजून जास्त कठीण वाटतं हो, हसवणं. कारण की ना, आता जवळजवळ आम्ही 800-900 एपिसोडला पोहोचलोय. ह्याचं सगळं श्रेय आहे ना, म्हणजे आपण हे बोलतो, लेखक आणि मी दुर्लक्षित असतो. हो. लेखकांना आईसारखा असतो, त्याला पगार नसतो, क्रेडिट नसतं, दुर्लक्षित असतं. आईचं कर्तृत्व आईलाच माहिती असतं. तसं लेखक आहे सेम. सचिन मोटे सर, त्यांच्या मेंदूतनं जे कन्सेप्ट येतात ना, म्हणजे मी हे खूप नेहमी बोलतो, बऱ्याच वेळा. आज मला पहिल्यांदा ती बोलायची संधी मिळाली. ज्या दिवशी सचिन मोटे सर म्हणतील ना की मी थकलो, मी थांबतोय, त्या दिवशी शो थांबणार. त्यांचं वय साधारण 50च्या पुढे आहे, मला वाटतं 50-50. सॉरी, एक्झॅक्ट मला माहित नाही. कसं असं हास्य जत्रेचा सगळं प्रवास कसा असतो पडद्यामागचा? पडद्यामागचा म्हणजे आता काय असतं की शूटिंग झाल्यानंतर म्हणजे आठवड्याची स्किट सगळं कसं तयार होतं? 2 दिवसाची आमची मीटिंग असते, झूम मीटिंग. ओके. झूम मीटिंग आमची सुरू होते सकाळी 11 वाजता पहिल्या दिवशीची. ती रात्री 10 वाजेपर्यंत असते. तिथून परत 6 विषय आम्हाला काढायचे असतात, कारण की एका एपिसोडमध्ये 6 स्किट होतात. बरोबर. म्हणजे दोन एपिसोड आम्ही शूट होतात एका वेळेला. ओके. एका एपिसोडमध्ये 3 स्किट, हम्म. असे करून 6 स्किट. हम्म. तर 6 विषय आम्हाला काढायचे असतात. सगळे रायटर्स आणि क्रिएटिव्ह टीम, म्हणजे 10 ते 11-12 लोक तिथे असतात त्या झूम मीटिंगला. सगळेजण मिळून आपापल्या पद्धतीने, सर मला ही सिच्युएशन वाटते, मला आज असं दिसलं, प्रत्येकाच्या आयुष्यात काय घडलेलं असेल, कोणी काय बघितलं असेल, कोणी काय न्यूज ऐकली असेल, वाचली असेल, तर त्याच्यानुसार याच्यावरनं काय होऊ शकतं का, असं म्हणून सगळेजण चर्चा करतात. ती चर्चा केल्यानंतर मोटे सर आणि गोस्वामी सर, तो स्किट जर वाटलं ह्याच्यात होऊ शकतं 15 मिनिटाचं काहीतरी, तर तो फायनल होतो. फायनल झाल्यानंतर त्याच्यावर बोललं जातं. मग सगळे त्याच्यात रायटर्स इनपुट्स टाकतात आपले, कोण पंचेस देतं, कोणाला काही हे वाटतं, सर असं करूया तसं करूया, असं करून एक ढाचा तयार होतो. मग शेवटी मोटे सर ते पूर्ण 15 मिनिटात आपल्याला काय हवंय ते एक रेकॉर्ड करतात. अशा 6 रेकॉर्डिंग तयार होतात 6 स्किटच्या. आणि मग त्या मीटिंगच्या शेवटी ह्यातलं स्किट कोण लिहिणार, हे स्किट कोण लिहिणार, हे रायटर ठरवला जातो आणि त्यानुसार ते रेकॉर्डिंग प्रत्येकाला सेंड केलं जातं. मग ते रेकॉर्डिंग ऐकून हे केलं जातं. मला सांगायचं काय एवढं होतं की मोटे सर 2 दिवस बसून असतात आणि ते अजिबात, त्यांचं डेडिकेशन हायर लेवलला आहे. ज्या दिवशी ते थांबतील ना, ते म्हणतील माझा मेंदू थकला, त्या दिवशी शो थांबला. त्यामुळे मी मोटे सरांना याबाबतीत, म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा आपण तरुण म्हणता येईल आपल्याला, पण आपल्याला पण थकायला होतं एका क्षणानंतर. आणि ते कंटिन्युअस स्क्रीन आणि त्यांचा माईक नेहमी चालू असतो आणि ते सतत त्या स्क्रीन समोर बसलेले असतात, विचार करत असतात, असे असतात तसे असतात. आपण सांगितल्यानंतर एखाद्या विषय ते जर मिशीत हसले असे, तर मग समजायचं की विषय बहुतेक फायनल होईल, इंटरेस्टिंग आहे. असं 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 केलं नाही की समजायचं आपला विषय गणलाय. पण आता हास्य जत्रेमध्ये जेव्हा तू काम करत होता आणि हे सगळे स्किट वगैरे करताना मोठे मोठे कलाकार सुद्धा सोबत आहेत, मग ह्या सगळ्यांसोबत काम करतानाच एक्सपिरियन्स कसा होता, तिकडे कसा अनुभव होता? हा सगळे फॅमिली सारखे असतात, सगळे छान, सगळे एकमेकांचं बॉन्डिंग प्रत्येकाशी चांगलं आहे, त्यामुळे ते तेवढं उठून दिसतं आणि सगळे एकमेकांना सपोर्टिव्ह आहेत. पण आता अजून असं पण आहे कॉमेडीच्या बाबतीत की सेन्सिटिव्ह फार होतं, म्हणजे जेव्हा आपण खूप लिहितो त्याला अनेक छान म्हणजे कमेंट्स किंवा चांगल्या कॉम्प्लिमेंट्स मिळाले असतील, पण तेच सेन्सिटिव्ह कॉमेडी सुद्धा होते आणि त्याच्यावरती सुद्धा ट्रोलिंग होतं. मला ना काय झालंय आता, रेस्ट्रिक्शन खूप आलंय.
म्हणजे आता भावना एवढ्या नाजूक झाल्यात ना, की आता भावना दारात येऊन उभी राहून सांगायची बाकी आहे, की मी नाजूक आहे, माझ्यावर विनोद करू नका. एवढं नाजूक झालेत. म्हणजे पूर्वी असं नव्हतं. म्हणजे रिस्ट्रिक्शन प्रचंड आहेत. पॉलिटिकल बोलू शकत नाही, सोशल सोशल बोलताना सुद्धा प्रॉब्लेम आहे, धार्मिक बोलू शकत नाही. अशी कोणतीही गोष्ट की ज्याने पुढच्याच्या भावना दुखवू शकतात, ही गोष्टच बोलू शकत नाही. आता म्हणजे विनोद एवढा संकुचित राहिला, म्हणजे असं हे झालंय खूप. त्यातनं आम्हाला निवडावं लागतं आणि त्यामुळे ते सगळ्यांचं श्रेय आहे. लोकांना ना परिस्थितीची जाणीव नसते. एखादा माणूस कुठल्या परिस्थितीतून चाललाय. हल्ली काय कोणीही व्यक्त होतो. मला पूर्वीच्या काळचं गणित खूप आवडायचं याच्यासाठी, की ना मला माहिती आहे माधवीचं गणित चांगलं आहे आणि माझं गणित कच्चं आहे. तर ना माधवीच्या गणिताबद्दल सांगायची नाही तर मी गप्पने ऐकून घ्यायचो. कारण मला माहिती आहे की ह्याच्यात मी ढ आहे आणि ती हुशार आहे. आता सगळेच हुशार झाले. आता प्रत्येकाला व्यक्त व्हायचं आहे. मला त्यातलं नॉलेज नसलं तरी त्यांना काय आहे, आता आपण जेवणातच लाईक, कमेंट आणि शेअर खातो आपण. जर मला लाईक्स आणि कमेंट नाही आल्या माझ्या कमेंटला, माझ्या पोस्टला, माझ्या फोटोला, माझ्या व्हिडिओला, तर ना झोप नाही लागत. लोक बेचैन होतात. खरंच आहे. व्हर्च्युअल आयुष्य झालंय. त्यामुळे ना काहीतरी इन्स्टंट हवं असतं. त्यामुळे कुठलेही क्लिप असेल, एखादं काय असेल, त्याच्यावर येऊन घाणेरडी कमेंट देणे, मला ते वाईट काय वाटतं नेहमी. आणि हे ते कोणाला कळत नाही की चांगला विचार करायला ना वेळ लागतो आणि शिव्या आणि घाणेरडं बोलायला वेळ नाही लागत आणि विचार नाही करावा लागत. कारण शिव्या कोण शिकवत नाही, त्या आपसूक येतात ना. आणि मला सगळ्यात जास्त काय वाटतं, म्हणजे हे माझं पर्सनल मत असेल, प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं, की आजकाल ना पटकन बोललं जातं एखाद्याबद्दल. पण मला म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीबद्दल बोलता, ते त्या फॅमिलीला सुद्धा अफेक्ट होतं. म्हणजे जर तुम्ही कलाकारांवरती म्हणा किंवा कोणावरही जेव्हा आपण एखादं ट्रोलिंग देतो किंवा एखादी कमेंट पास करतो, माइट बी त्यांची फॅमिली आहे, त्यांची मुलं आहेत, ते सुद्धा त्याच्यामध्ये अफेक्टेड होतात आणि त्यांचा दोष नसूनही त्यांना सुद्धा होतं. नाही, मला तुझं म्हणणं अगदीच बरोबर आहे. कसं आहे, आपण किती म्हटलं ना की अरे मी हे नाही, मी जुमानत नाही, पण जेव्हा तू स्वतःबद्दल एखादी वाईट कमेंट वाचतेस ना किंवा तुला तर ना तुला 5 मिनिटासाठी का होईना तुला ते हर्ट झालेलं असतं. कारण समोरचा माणूस का बोलून गेला आहे. गौतम बुद्धांना ते जमलं, ते आपल्याला नाही जमलं. ते त्यांचं मन शांत झालं, त्यांना काही फरक नाही पडला म्हणून ते गौतम बुद्ध झाले. आपण सामान्य माणसं आहोत. आता मी बोलतो, मला काय हे म्हणायचं ते की कसं असतं की तुमचा ही तीच लोक आहेत की जी सचिन तेंडुलकर यांना घरात बसून बॅटिंग कशी करायची ते शिकवायचे, स्वतः मैदानात कधीच उतरले नव्हते. ही तीच लोक आहेत जी रफी साहेबांची गाण्यांना डिसलाईक करून गेले किंवा किशोर कुमार यांच्या गाण्याला डिसलाईक कोण करतं. मला एखादी गोष्ट आवडत नसेल, मला तुझं वागणं पटत नसेल, मला तुझी ऍक्टिंग आवडत नसेल, तुझं लिखाण आवडत नसेल, तू मला माणूस म्हणून आवडत नसेल ना, तर मी तुझ्यात वेळ नाही घालवणार, मी तिथनं निघून जाईल. ना की मी तुला कुठले तरी घाणेरडे अपशब्द वापरेन. माझं म्हणणं की मला जर दुःख, मला ह्याला बघून त्रास होतोय ना, तर मी त्याला बघणारच नाही ना. तुम्हाला काही माझी एखादी गोष्ट किंवा कोणाची तत्सम एका व्यक्तीची गोष्ट बघून त्रास होतोय किंवा काय होतंय, तर तुम्ही त्याला ब्लॉक करा. त्याचे फुटेज आपल्याला, त्याच्या गोष्टी, कविता, गाणी, ऍक्टिंग येणार नाही याची तजवीज सोशल मीडियाने केलेली आहे. पण यांना येऊन शिव्या द्यायच्या असतात सगळ्या लोकांना. कसं आहे, इमारत खूप सुंदर असते पण त्याच्यामध्ये बाथरूम असतातच. त्यामुळे समाज ही किती एक सुंदर आणि संकल्पना असली ना तरी त्याच्यामध्ये मत्सर आणि द्वेषाने, विद्वेषाने, वाईट विचारांनी भरलेली लोक आहेत. म्हणजे ते काय करतात की त्यांच्या अपयशाचं कारण ना आपल्यावर फोडतात. ते त्यांच्या दुःखाचं कारण शोधत नाहीत. तुम्ही तुमच्या आयुष्यात दुःखी का? माझ्यामुळे तुम्ही दुःखी नाही आहे. तुला जे अपयश आलंय आयुष्यामध्ये ते तू कुठेतरी प्रयत्नात कमी पडला असेल म्हणून आलं असेल. मला इथे कुठेतरी संधी मिळाली म्हणून मी तुझी जागा खाल्ली असं नाहीये ना. प्रत्येक जण पूर्वी लोक एकमेकांमध्ये सुख शोधायचे, आता चुका शोधतात. आणि काय होतं की ह्याला मिळालंय म्हणून मला नाही मिळालंय. पूर्वी तुला काहीतरी तुझ्या आयुष्यात चांगली गोष्ट झाली तर मला आनंद व्हायचा, अरे माधवी किती सुंदर गोष्ट, अरे अभिनंदन तुझं, मग पुढे काय. आता असं होतं की ह्याला कशाला घेतलं, यांच्याकडे काय, ह्याच्यापेक्षा तर चांगलं आमच्याकडे ह्याच्या. अरे मला तेच म्हणायचं की होतात का तुम्ही घरी, माझ्यासोबत होतात का? जेव्हा माझ्या घरी रेशन नव्हतं, जेवण हे नव्हतं, ते नव्हतं, तेव्हा होताच का तू? मी हे पण सांगतो, मी भाजी पण विकलेली आहे. माझ्या आईने भाजीचं दुकान काढलं होतं, त्या भाजीच्या दुकानात मी 3-4 महिने बसलेलो आहे.
भाजी सुद्धा विकली. मग सगळ्या गोष्टींना चाचपडत आलं. तुम्हाला एखाद्या माणसाबद्दल कधीच काय माहित नसतं. मला एवढंच म्हणायचंय, मी 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 या पद्धतीने वागतो. मी वॉचमनशी सुद्धा तसाच बोलतो जसा मी एखाद्या बॉसशी बोलतो. माझी उत्तरं कधीच बदलत नाही. माझ्यासमोर कुठला माणूस बोलतोय, कारण मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक माणसामध्ये अशी एक क्वालिटी आहे जी माझ्यात नाहीये, जी त्याच्याकडे असणार आहे. सो त्याला रिस्पेक्ट दिलाच पाहिजे आयुष्यात. मग तो वॉचमन असू दे, स्वीपर असू दे, कोणी काही असू दे, किंवा तो बॉस असू दे. मी माणसं बघून कधीच पावती नाही पडत की अरे बाबा, अरे नाही हा असा आहे तर आपण याच्याशी नाही. निसर्गाची लेकरं आहेत, सगळी समान आहेत, आणि कोण कधी जादू करून जाईल ना हे तुम्ही नाही सांगू शकत. मी जर आता एखाद्याला कमी लेखलं आणि तो जर 2 वर्षाने मोठा झाला ना, तर मला खजील व्हायला पाहिजे. त्यापेक्षा आपण असंच वागावं ना, सगळ्यांशी ना समानतेने आणि प्रेमाने वागलं ना, की आयुष्य सुखी आणि सुंदर होतं. आणि आय थिंक ट्रोलिंग सुद्धा कमी होईल, कमेंट्स करणं सुद्धा कमी होईल. जेव्हा सिंपल मी काय करतो मला सांगू, मला कोणी वाईट कमेंट दिली तर मला असं वाटतं की हा बिचारा दुःखात आहे आणि ह्याला माझं काम नाही आवडत आहे, आणि नाही आवडलं तर मला राग नाही येत, कारण की या जगात प्रत्येकाला शाहरुख खान नाही आवडू शकत, प्रत्येकाला सलमान खान नाही आवडू शकत. ही बाग आहे ना, प्रत्येकाला गुलाब आवडून कसं चालेल? कोणाला तरी मोगरा आवडणार, कोणाला तरी शेवंती आवडणार, कोणाला तरी जाई जुई सदाफुली अबोली, तर ती बाग म्हणून राहील ना. प्रत्येकाला एकच जर राहिलं तर बाकीच्यांचे अस्तित्व काय? त्यामुळे मी हे ऍक्सेप्ट करतो की माझं काम प्रत्येकाला नाही आवडू शकत, मी प्रत्येकाला नाही आवडू शकत, मी केलेलं काम नाही आवडू शकत. मग मी अशा वेळी काय करतो, अरे बहुतेक या बिचाराला माझं काम नाही आवडत आहे, तो मला शिव्या घालतोय, तर ना मी त्याला त्याच्या दुःखातनं मुक्त केलं पाहिजे. मग मी त्याला ब्लॉक करतो. मग मी काय करतो, मला याच्यात राग नाही, माझं काय की मी परत कुठेतरी आयुष्यात काहीतरी टाकणार, ते तुला दिसणार, मग तू त्याच्यावर वाईट करणार. मी तुझ्या तोंडून काही वाईट येऊ नये आणि माझा 5 मिनिटासाठी मला वाईट वाटू नये म्हणून ही केलेली तजवीज आहे. बस, याच्या पलीकडे काय नाही. शमेश, प्रत्येकाच्या आयुष्यात एक असं स्पेशली मी म्हणून मीडियामध्ये इव्हन सगळ्यांच्याच आयुष्यात येतो, द शो मस्ट गो ऑन अशी सिच्युएशन असते. बरोबर. कारण आपल्याला माहितीये, इव्हन मी तुला सुद्धा म्हणेन की तू लेखक आहे, तू विनोदी कलाकार म्हणून काम करतो, करून ना काही वेळेला असं वाटतं की बस आता नाही काही करायचं, कंटाळा येतो किंवा त्या गोष्टीचा, आणि एक थकवा येतो, किंवा मग त्यावेळेला जो द शो मस्ट गो ऑन, अशी सिच्युएशन तुझ्या आयुष्यातली कुठली फेज होती की ज्याला असं वाटलं होतं की नाही जायचं मला आणि नाही करायचंय, पण तरीही केलं कारण शो मस्ट गो ऑन? नाही, मला असं खूप फ्रँकली सांगतो, मला असं कधीच नाही वाटलं अजूनपर्यंत सुदैवाने. याचं कारण काय, मी अजूनपर्यंत एवढं कामच नाही केलं. तू हा तुझा मोठेपण आहे की तू तसं मला विचारतेस किंवा तू त्याला तसं समजतेस. पण खरंच तुझं काम एवढं उत्तम आहे की म्हणजे ही सुरुवात आहे माझी. मी अजून असे समजतो की जर काही अशी सिच्युएशन आली का की ज्या वेळेला म्हणजे मी शो मस्ट गो ऑन या याच्यावर असं म्हणेन तुला की मला फक्त मला नाव घ्यावंसं वाटतं म्हणून मी ते, की माझा डॉग अखिलिस नाव त्याचं. ट्रॉयचा जो मूवी होता ज्याच्यात ब्रॅड पिटचं कॅरेक्टर आहे अखिलिस, त्याच्यावरनं त्याचं नाव ठेवलं होतं. आणि तो तसाच गोंडस होता, आईचा सगळ्यात आवडता लेख मी असं त्याला म्हणतो, आणि तो तेवढाच प्रेमळ होता. प्रेम करावं, प्रेम आपण माणसं नाही करत, प्रेम प्राणी करतात, त्यांच्याकडनं आपण शिकलं पाहिजे निस्वार्थी प्रेम कसं करायचं. 15 वर्ष ते आमच्यासोबत होता आणि तो 30 जुलैला मागच्या वर्षी गेला. तो ज्या दिवशी गेला मला जाता नाही आलं, कारण मी शूटिंगला होतो, आणि खरं सांगू तर मी फेस करू शकलो नसतो. मी असं सुदैव समजतो की मी शूटिंगला होतो, कारण मी आईला आणि त्याला बघू शकत नाही, कारण आईने काय केलं असं मला माहिती, आणि मला बघून ती अजून कोसळली असते. तर ना त्या दिवशी जे नेमकं माझं चौकाचं स्किट होतं आणि मी मुलाखत घेत होतो प्राणी मित्राची, आणि मला ना तो जो मोठा प्रश्न आहे ना जिथे मी ते बोलतो, मला ना तिथे त्याची आठवण आली आणि माझ्या डोळ्यातनं असं पाणी यायला लागलं ना की मला ना ते हेच होईना, तो कंटिन्यूच करता येईना प्रश्न, आणि मी ना सारखा अडखळे. आणि मला ना वनिता वगैरे आली, वनिता होती तिथे, काय झालं, आणि त्याच्यात मी तिचा डायलॉग पण घेतला होता, मी मुद्दाम नाव पण घेतलं होतं अखिलेस. वनिता वगैरे धावत आली, मग ते त्यात सगळ्यांना कळलं की असं असं झालं, आणि मी रडलो, मी विंगेत जाऊन रडलो, आणि मग मी येऊन तो प्रश्न घेतला होता. तर तेव्हा मला असं हे झालं होतं की मी खूप संवेदनशील आणि सेन्सिटिव्ह आहे. मला कुणाच्या बाबतीत ही वाईट काय घडलं किंवा काय, तर मला माझं तुमच्याशी नातं असू दे नसू दे, तू कधी माझ्या फेसबुकच्या पोस्ट वाचल्या असतं तुला कळेल, मला वाईट वाटतं. आपण माणसांशी प्रेमाने वागलं पाहिजे, जसे डॉग आपल्याशी वागतात ना, आपण सगळ्यांशी असं वागलं ना
या जगात दंगल, युद्ध, काहीच नाही. मत्सर, द्वेष होणारच नाही. आपण सगळे सुखाने प्रेमाने आलबेल राहू, जे पूर्वी राहायचो. सो त्यावेळी त्या क्षणाला माझं असं एक हे झालं की आपण शो मस्ट गो ऑन जो काय म्हणतात, किती जरा दुःखद होतं त्यावेळी. कारण की भावासारखा होता माझ्या तो. तर ते मला तो नेमकं ते कसं जुळून आलं बघ ना. प्राणी मित्राची मी मुलाखत केलं आणि तो गेला सकाळी 11 वाजता आणि शूटिंग करतोय मी 4 वाजता. म्हणजे 3-4 तासाच्या फरकाने तिचं सगळं ते तिकडे चालू आहे. सो तेव्हा मला वाईट वाटलं होतं. आणि तो मोमेंट होता तुझ्यासाठी द शो मस्ट गो ऑन. हा म्हणजे मला जायला नाही मिळालं. मी खरं सांगतो मी टाळलं कारण मला ना ते दुःख बघवत नाही. मला वाईट वाटतं. मी पार्टी बिर्टीला जात नाही. मी एकांत प्रिय माणूस आहे. असं म्हणता येईल. मी माणूस घाणा नाहीये. मी एकांत प्रिय आहे. मला कारण की ना माणसं जनरली दुःख देतात. घाणेरडी सवय माणसांना. आणि आपल्याला जीव लावायची सवय. आपण कोकणात आलोय, मी एका गावात आलोय. आपल्याला काय सवय, खिशात नसलं तरी सगळं द्यायची सवय की हे घे ते घे. असं प्रेम केलं ना तर लुटाले. आई मला अजून सुद्धा फोन करून सांगते, तू ना जरा आवर स्वतःला. सगळं नसतं हे, स्वतःकडे ठेवायचं पण असतं. हे जप जरा हे तिला माहिती आहे सवय की असं हे करायचं. सो तो एक असतं की रात्री मला सुखाची झोप पाहिजे. त्यामुळे मला दिवसभरात कोणाला दुखवायचं नाहीये. म्हणजे लोकांना म्हणजे भ्रष्टाचारी लोकांचा प्रॉब्लेम नाही, पण भटक्या कुत्र्यांचा प्रॉब्लेम आहे. हे दुर्दैव आहे समाजाचं. म्हणजे भटकी कुत्रे आवडत नाही, पण भ्रष्टाचारी लोक आवडतात. ऍक्च्युली माणसं म्हणतो ना आपण, माणुसकी आणि माणूस फार कमी होत चालले असं मला वाटतं. अजून एक प्रश्न विचारेन जो करिअरच्या बाबतीतला असेल. मागेच मी पॉडकास्ट घेतलं होतं, अक्षया नाईक आली होती आणि तेव्हा तिने सांगितलं होतं की मराठी इंडस्ट्री किंवा कुठलीही इंडस्ट्री काम मिळणं कठीण नाहीये, पण ते सस्टेन करणं, ते टिकवणं फार कठीण आहे. तसं काम पुढे सुद्धा मिळणं. तुला काय वाटतं ह्याबद्दल, की इंडस्ट्रीमध्ये काम मिळणं इझी आहे, पण ते तसंच मिळत राहणं किंवा सस्टेन करणं कठीण आहे की नाही? मी आता माझी ओळख फार कमी आहे माधवी. खूप मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो. मी आलं तर मी हास्यजत्राच केले आणि आता हा मूवी करतोय. माझी ओळख फारच कमी आहे. त्यामुळे मी काहीतरी बोलणं चुकीचं ठरेल. फक्त एक आहे की तुमचं कम्युनिकेशन चांगलं असावं, तुमची ओळख चांगली असावी, त्याच्यावर कामं मिळतात. असं हे माझं अजूनपर्यंतचं अनुभव आहे. कधी कधी टॅलेंट मला वाटतं की असतं, पण टॅलेंट कधी कधी अफवा पण वाटते की टॅलेंटवर तुम्हाला काम मिळतं. आता तो जेव्हा मी अनुभव घेईन ना, कदाचित आपला पुढचा पॉडकास्ट होईल ना, तेव्हा मला याचं उत्तर मी खूप तुला अजून प्रामाणिकपणे आणि अजून क्लिअरली देऊ शकेन. कारण की ही संधी मी त्याच्यासाठीच क्रिएट केली आहे की सिनेमाची. मी त्या दिवशी पण पॉडकास्टमध्ये बोललो, हा सिनेमा नाही आहे माझा, ही माझी मूवी नाही, ही माझं ऑडिशन आहे. तू पुन्हा एकदा स्वतःला अजून एकदा चेक करतोस की हा, चेक आणि ऑडिशन देतोय. काय होतं माहिती आहे का की माझं फिल्मी बॅकग्राऊंड नाहीये. मी आलो, हास्यजत्रा केली. माझ्या अवती माझ्यासोबत असा कुठला डिरेक्टर नाहीये की अरे जे लक्ष्मीकांत बेर्डे या सरांना, महेश कोठारे सारखे दिग्दर्शक भेटले. एक केदार शिंदे सरांना मस्त, भरत जाधव सर, अंकुश होत्री दादा, संजय नार्वेकर, एक टीम भेटली. माझ्याकडे तसं नाहीये काय. आणि आपण जेव्हा एक नॉन फिल्मी बॅकग्राऊंड मध्ये येतो ना, तेव्हा तुम्हाला ना संधी खूप कमी मिळते. माझ्याकडे ही एकच संधी आहे जी मी स्वतःच तयार केली. आम्ही स्वतः टीमने तयार केली, कोणी दिलेली नाहीये. त्या संधीचं सोनं करणं हेच आमच्या हातात आहे. ते जर नाही झालं तर गाशा गुंडाळायचं आणि जायचं आहे. एवढे सिंपल. चलो, मी आता येते एक वेगळा प्रश्न. ॲडव्होकेट सावी आणि तुझं म्हणजे ही जोडी कशी जमली? कारण म्हणजे श्रमेश आणि ॲडव्होकेट सावी कधी भेटलात? कसं तुमचं दोघांचं बॉन्ड सुरू झाला? आणि खरं तर तू, आता मी तुला जितकं पाहिलंय, ओळखलंय की कोकणातला मुलगा, साधा माणूस आणि डॉक्टर बनायचं स्वप्न, शहरात येतो, कुठेतरी नंतर कळतं, डेस्टिनी मी म्हणेन ह्या गोष्टीला माझ्या मते, की नंतर तुला अभिनेता, लेखक तुझ्यातला सापडला आणि त्यातनं तो प्रवास, तो स्ट्रगल, कारण 30 वर्षाचं होता तेव्हा हास्यजत्रा वगैरे हा सगळा प्रवास सुरू झाला. आणि अशा काळामध्ये मुली भेटणं कठीण असतं. म्हणजे प्रेम होणं, मुलगी भेटणं, ती आयुष्यामध्ये राहणं, ह्या सगळ्या गोष्टी. सावीची आणि तुझी गोष्ट. सावीची आणि माझी भेट 2010-11 जेव्हा मी MSc ला वगैरे होतो. आम्ही त्यांचे सिनियर होतो. तर आमचा जो 5 जणांचा ग्रुप तुला बोललो होतो, आम्ही एकांकिका बसवायचो. अच्छा. आणि त्यात सावी सुद्धा असायची. ती NSS ग्रुपला होती. ती कॉमर्स झाली. तर NSS हा आमचा हे होता. तर NSS ची एकांकिका आम्ही दरवर्षी आमचा ग्रुप बसवायचो. तर त्यातलं काय असायचं की योगेश हातकमकर, तुषार विचारे, प्रथमेश, हे सिरियस एकांकिकेचा भाग बसवायचे.
मी आणि जो भरत वगैरे होता, सुरेंद्र जाधव, आम्ही ना कॉमेडीसाठी जायचो. ते तेवढं आमच्यासाठी राखून ठेवायचे. हा. तर आणि एकत्र कधी वर्कशॉप घेणं वगैरे काय असेल तर हम्म. आंबेकर सर आम्हालाच 5 जणांना हम्म. घ्यायला सांगायचे. तर तिथे आमची पहिली ओळख झाली. ती माझी ज्युनियर. ओके. ती मला सोडून सगळ्यांना दादा बोलली होती. Same. असं. आणि असं काही नाही. पण काय तुला फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही दोघांनी एकमेकांना बघितलं तेव्हा आपण जे म्हणतो की फर्स्ट टाइम नाही बघून असं नाही काही मी इथे ना लोखंड आहे. मी सहजाची कुणाला आतमध्ये येऊ देत नाही, कारण मला भीती वाटते. पण ह्याचं कारण काही नाही पास्ट काही नाही नाही experience नाही म्हणून असं अजिबात काही नाही. आहे का? मी उगाच एक गैरसमज होता माझ्या मनामध्ये. आपण जेव्हा चांगलं समजतो ना त्याला, ते एक वाक्य कुठे राहिलं, "हे गळ्यात पडतात ना, गळ्यात पडतात." तर मला असं होतं, मी काहीतरी ना आपलं चुकलं ना काहीतरी, चॉईस तर लय लफडी होतील, गळ्यात पडते. आणि आपण आयुष्यात एकदाच लग्न करू शकतो ना, तर काहीतरी जरा जपून राहिलं पाहिजे. बोलायचो सगळ्यांशी, मस्ती करायचो, सगळ्यांचं सगळं हे करायचं. ऍक्च्युली आमचं हे इथपर्यंत झालं हे सवीमुळेच झालं. सवीने आयुष्यात पुढाकार घेतला म्हणून, नाहीतर माझ्या सवी की सावी? सवी सवी ओके. सावी पण काही जण तिला म्हणतात, तर मी करेक्ट नाही करत, कारण ते प्रेमानं आलेलं असतं त्यामुळे. पण तिचं ना सवी, ते मीच तिला म्हटलं होतं सवी, ते तेव्हापासून ते सगळी तिला सवी म्हणायला लागली. तर तिची आणि माझी ओळख, तिने पहिल्यांदा हायचा मला मेसेज केला होता. संध्याचे 7:30 वाजले होते, 10-11ची गोष्ट, आणि मी तिला गुड नाईट पाठवलं होतं. कारण तर तिने मला पुढचा रिप्लाय दिला, हायला गुड नाईट पण पाठवलं. तर मला असं होतं की ओळखल्याशिवाय मला आधी ओळखू दे, सगळ्यांशी बोलू दे, मला माणसं ओळखून नंतर मग हे करायला ते बरं वाटतं. मग मी मुंबईत आलो. मुंबईत आल्यानंतर काय झालं, जे मी बोललो तुला, इकडे येऊन जॉब घेतला 2013-14. तोपर्यंत आम्ही मित्र सारखेच असं बोलायचो, असं काहीही नाही. म्हणजे कॉलेजची तुझी मैत्रीण हो. आणि तू मुंबईला आला, तुझं डर्मोचा जॉब Yes. वगैरे जो आहे तो चालू होता. आता म्हणजे पहिलं मी सगळ्यात जास्त गप्पा मारायचो आई बरोबर. बरोबर. तर मी 1-1.5 तास आई बरोबर बोलल्यानंतर आईचा ना फोन ठेव, मला कामं करायचे. आईचं फोन ठेवल्यावर मी आता बोलू काय, कारण मी इकडे एकटाच, भाऊ कामाला जायचा वगैरे. तर मग सवीशी बोलणं वाढलं त्या दरम्यान. आणि मग विचार जुळायला लागले. आर्ट्स असू दे, कॉमर्स, सायन्स, सगळ्या ह्याच्यातले माझे मित्र होते. आणि मी कल्चरला सायन्सवाला एकटा होतो. त्यामुळे सगळे शिक्षक मला ओळखायचे, सगळ्या फॅकल्टीतले शिक्षक प्रेम करायचे, अजूनही मेसेज करतात, सगळ्यांना आनंद झालाय. सो सगळ्यांशी माझं रिलेशन चांगलं होतं, त्यामुळे तिला पण स्वभावच आवडला. आणि मग तू कधी डिसिजन घेतला की नाही आता विचार मॅच होत आहेत, मग आता आपण लग्न वगैरे? 2018ला आमचं ते झालं. ती म्हणाली, शमेश तुझं पण हे होतंय, तर आपण करूया. मी म्हटलं बा असं असं आहे. आणि नेमकं सुदैवाने तुला सांगतो मी, 26 ऑगस्ट 2018 माझी लग्नाची तारीख, आणि 26 सप्टेंबर 2018 बरोबर 1 महिन्याने माझं पहिलं आयुष्यातलं स्किटचं टेलिकास्ट, ची चौका. मी लग्न करून दुसऱ्या दिवशी शूटिंगला आलो होतो. तिचं माझ्या आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ती आयुष्य आहे, असं आहे. ती माझी पहिली प्रेक्षक आहे. या जगात जर काही चांगलं घडू शकते तर ती स्त्रीच घडू शकते, क्रांती घडू शकते तर ती स्त्रीच घडू शकते. छान, मला पण अभिमान वाटते तू बोलतोय. अरे अगदीच, नो डाऊट. सावित्रीबाई फुले होणं अजिबात शक्य नाही. गट्स लागतात. म्हणजे कॉमेडी विनोदी कलाकार म्हणून तुला पाहिलंय, पण तू जशी जे बोलली आहे ना, त्यातनं मला वेगळा शमेश कळाला. आणि पण हे मी तुला क्लिअर करतो, मी जे लिहितो ना, जे मी पर्सनल आयुष्यात पाळतो तेच मी लिहितो. जर मी रस्त्यावर थुकत असेल तर मी कधीच माझ्या लेखनात लिहिणार नाही की थुकू नका, कारण मला गिल्ट आहे लिहिताना, आणि जे मला ओळखतात ना त्यांना माहिती आहे. खूप सुंदर कविता लिहितोस, पण तुझ्या ज्या चारोळी सुद्धा ज्या असतात पोस्ट सुद्धा खूप सुंदर असतात आणि अप्रतिम असतात. मला स्पेशली जी फोटोवाली होती कॅप्शन, ती माझी फेवरेट आहे, जी मगाशी मी तुला वाचून दाखवली. कारण माझ्या मते ते खूप मोटिवेशन होतं की डार्कनेस आहे पण तरीही तुला माहिती की एक दिवस तू शाईन करणार आहे. ते आय थिंक सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं. मला खूप चांगल्या लोकांचा आशीर्वाद, मला आयुष्यात खूप चांगले शिक्षक, चांगली माणसं, हे चांगले मित्र, राकेश, सागर कदम, असे अनुराग पाटणकर, पंकज प्रधान वगैरे, चिन्मय मुळे, खूप चांगली प्रेम करणारी माणसं मिळाली. शमेश, काय सांगशील लव्ह लाईफ सवी बद्दल? तर सावी मी म्हणेन तिला असं, तिच्याबद्दल ऐकलं. हा जो चित्रपट येतोय तो सुद्धा कुठेतरी लव्ह स्टोरी आहे. त्या चित्रपटाबद्दल अजून काय सांगू शकशील की प्रेक्षकांनी हा चित्रपट का बघावा, काय वेगळं त्यांना बघायला मिळणार आहे, आणि काय ही सुद्धा स्टोरी, तुझं लेखन आहे ह्यामध्ये, तर ही सुद्धा स्टोरी कुठून तरी काही अनुभवातून किंवा काही ऑब्झर्वेशन मधून आली आहे? ऑब्झर्वेशन मधून आले, पण ही सत्य घटना नाहीये. ही आपण एक जनरलाइज गोष्ट आपण एखादी तयार करतो तशी. ही प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट आहे, म्हणून त्याची जी टॅगलाईन आहे ना, ती आम्ही अतिशय सिंपल ठेवली की प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट. याच्यात ना चांगलं ऐकायला मिळेल, कारण की काय, बरेच जणांनी मला हे पण विचारलं की इतक्या लव्ह स्टोरी येतात तर तू लव्ह स्टोरी का लिहितोय.
किंवा बरोबर. काय. खरं सांगू तर काही रेस्ट्रिक्शन्स आहेत आम्हाला सगळ्या बाबतीत, रिसोर्सेसच्या बाबतीत किंवा काय. कारण की लिहून तर खूप काही ठेवलंय. म्हणजे हॉरर असेल, थ्रिलर असेल, लिहून ठेवलंय. पण त्यांचं बजेट जास्त आहे आणि त्यांना लागणारी टेक्नॉलॉजी पण जास्त मोठी आहे आणि त्याच्यातनं येणारा खर्च खूप मोठा आहे. प्रेमाला काय लागतं? 4 चांगले शब्द, एक चांगला अंतरंग आणि खूप चांगलं लोकेशन आणि बरोबर. खूप प्युअर भावना. ह्या फुकट आहेत. तर त्या आपण बिनखर्चिक स्वरूपात वापरू शकतो, करू शकतो. त्यामुळे प्रेमावर सिनेमा करूया असं ठरलं. खरं तर हा सिनेमा अगोदर आम्ही अशा छोट्या-छोट्या कारणासाठी करणार होतो, की असा स्मॉल स्केलवर. हं, पण हं. जेव्हा तो घडत गेला, जेव्हा तो बनत गेला, तेव्हा श्रेयश आंगणे जो याचा म्युझिक डायरेक्टर आणि मित्र आहे माझा. त्याने त्यानं सांगितलं, की आपण हे मोठ्या स्केलला करू शकतो. आपण खूप चांगल्या लेव्हलला. त्याच्या प्रयत्नांमुळे, त्यानं दिलेल्या ह्याच्यामुळे, सपोर्टमुळे एक सिनेमा चांगला घडतोय. व्हेरी नाईस. याचा युनिकनेस हाच आहे, की हा सगळ्यांना रिलेट होईल. कारण अजून ज्यांना आम्ही स्क्रीनिंग दाखवलंय किंवा ज्यांनी बघितलं ना, सगळ्या वयोगटातल्या लोकांना असं झालं, की अरे हे माझी स्टोरी. अरे हे माझं. कारण की आयुष्यात प्रेम ही गोष्ट अशी आहे ना, की तू कोणत्याही फेजमध्ये अस, हो, हो. ती तुला शिवून गेलेली असते, तू स्पर्शन करून गेलेली असते. बरोबर. कसं आहे, आपण शेवटी मानवी शरीरात राहतो. प्रेम आपल्यापासून लपत नाही. बरोबर. अ, आपण सतत आणि आपण नेहमी ना कुणालाही इतर भावना नको हव्या असतात. आपण नेहमी प्रेमाच्या प्रेमाची शोधातच शोध. असतो. मग ती कॉम्प्लिमेंट असेल, कौतुक असेल, स्तुती असेल, टाळ्या असतील, दाद असेल, हे प्रेमच आहे ना. प्रेमाची प्रेमाचे प्रकार आहेत. त्यामुळे आपण प्रेमाचे भुकेले आहोत. प्रेम ही भावना कधी जुनी होईल असं मला वाटत नाही. कारण की काय लव्ह स्टोरी म्हटल्यावर लोकांना वाटतं की अरे आता प्रेमाचा बोल. बरोबर आहे. प्रेमाचंच असणार. पण पण वेगळ्या पद्धतीची. प्रेमात प्रत्येकाचं प्रेम मांडण्याची पद्धत वेगळी असते. एक स्टाईल संजय जाधव सरांची आहे, एक हो, रवी हो. जाधव सरांची आहे, एक नागराज मंडळी हो, सरांची हो, आहे, हो. महेश मांजरेकर हो. सरांची आहे. प्रत्येकाची एक पद्धत वेगळी वेगळी असते. पद्धत. प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, मांडण्याची पद्धत, शब्द वेगळे असतात. तर हाच त्याचा युनिकनेस म्हणता येईल, की आम्ही कशी मांडली ती तुम्ही बघायला या. तुम्हाला नक्कीच. नक्की आवडेल. खूप छान. आपण सुरुवात करूया रॅपिड फायर येस, राउंडला येस, येस. शमेश. येस. अभिनय केला नसता, तर आज तू काय करत असता? म्हणजे समजा लेखक, अभिनय हे सगळंही काही नसतं, तर आज तू कोण असतास? शिक्षक झालो असतो बरा. मी चांगला मार्गदर्शक होऊ शकतो. ओके. हां. पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर बोललेला डायलॉग आठवतोय का? फर्स्ट टाईम जेव्हा तू कॅमेरा फेस केला होता आणि कुठला डायलॉग बोलला होता किंवा कसं होतं त्यावेळेला? काय फीलिंग होतं? आठवतंय? अ, अ, पहिल्यांदा कॅमेरासमोर मी ह्याचंच हास्य जत्रेबद्दलच बोलेन. पहिलं स्किट झालं होतं तेव्हा म्हणजे अ, स सगळ्यांना खूप आवडलं होतं. मोठे सर आणि गोस्वामी सर त्यावेळी सगळ्यांनी कारण तो पहिल्याच स्किटला आम्हाला फेटा मिळाला होता आय थिंक मला आठवतंय अजून चांगलं. तर ते खूप जबरदस्त होतं फील. पण जेव्हा फर्स्ट टाईम कॅमेरा फेस केला नर्व्हसनेस होता, आता कसं ॲक्चुअली होतं? आमचे कॅमेरे लांब असतात ना, त्यामुळे त्यामुळे हसायचं. असं काही एवढं हे नाही वाटलं. ते स्टेजसारखाच फील येतो स्टेज त्याला. सारखंच. हां. ओके. सेटवरती आता तुम्ही हास्य जत्रेमध्ये काम करता. सगळ्यात जास्ती असं कॉमेडी कोण आहे? ऑफ द कॅमेरा ऑल्सो. म्हणजे ऑन द कॅमेरा तुम्ही रोल करता, तुमच्यासाठी स्किट असतं, हे सगळं असतं. किंवा मी हा पण विचारेन तुला की खरं सांगू सगळेच ना त्याच मूडवर येतात. प्रत्येक जण आपापला फ्लेवर घेऊन फिरत असतो. हां, हां. लक्षात घे. तू कधी आलीस ना तिथे हां. काहीतरी वनिता काहीतरी बोलत असते, बनी काहीतरी, मँडी हं, काहीतरी. हं. सगळी आपापल्या परीने काही ना काही प्रत्येकाचं तुझा चालूच असतं. सेटवरचा क्लोज फ्रेंड कोण आहे? आमचं कधी 4 जणांचा कंटेनर आहे. ओके. मी, बने, मंदार आणि पृथ्वी हं. आणि येऊन जाऊन प्रथमेश पण असतो. हं, हं. तर आम्ही जास्त एकत्र असतो आणि सगळेच एकमेकांशी जास्त जवळ असतात. पण आम्ही कंटेनरमध्ये एकत्र असल्यामुळे आमचं बॉन्डिंग जरा जास्त आहे. खूप छान. चहा की कॉफी? ॲक्चुअली दोघांपैकी एकही नाही. कारण की मी तसं पूर्वी चहा प्यायचो. पण आता चहाही नाही आणि कॉफी पण काय नाही. हे नाही. अभिनय, लेखन आणि कविता हे तर गुण सगळ्यांना माहिती आहे. पण ह्याच्याशिवाय काही वेगळं टॅलेंट तुझ्याकडे आहे का, की जे अजूनपर्यंत आम्हालाही माहिती नाही? मी चांगला क्रिकेट खेळतो आणि जेव्हा मी भांबेडमधनं निघालो तेव्हा लोकांना असं वाटलं होतं की मी चांगला अ, फलंदाज होईन. क्रिकेट पण माहीत नव्हतं की इकडून प्रशिक्षण घ्यावं लागतं वगैरे त्याचं काही हे नाही. कारण की आतासुद्धा आम्ही खेळतो तेव्हा मी लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. हो, वाह! सो मी खूप चांगला खेळायचो. फॅन्सची एखादी कमेंट जी तुझ्यासाठी फार अजूनही खूप महत्त्वाची आहे आणि तुला प्रोत्साहन देते? एक एक काका होते जे बॉर्डरवर सैनिक होते. मी काका म्हणतोय त्यांना. अ, काय काका म्हणू, सर म्हणून मला कळेना. बॉर्डरवर सैनिक म्हणून होते आणि तेव्हा आम्ही नुकतेच हास्य जत्रेमध्ये आलो होतो. 18, 19, 20च्या दरम्यानची गोष्ट आहे त्या हं, 3 वर्षातली. तर काय झालं की एक मुलगा होता त्याने मला रँडमली मेसेज केला की दादा असं-असं झालंय, असं-असं हे आहे.
तर ते तुझे फॅन आहेत किंवा काय. आणि ते काय करायचे, आमचे हे डाउनलोड करायचे आणि ते तिकडे बघायचे वाटतं बॉर्डरवर कार्यक्रम ते तुमचे हा, हास्य जत्रेचे. त्या ह्याच्यामध्ये. हा. आणि एक दिवशी ते कधी कुठल्या तरी ह्याने गेले. आता ते मला आता एक्झॅक्टली म्हणजे बॉर्डरवर गेले ते काय ते असं झालं की ते गेले. ते गेल्यानंतर त्यांची वाईफ अशीच होती 6 महिने. त्या बिचाऱ्या शून्यात गेल्या, पूर्ण खचल्या, पूर्ण नवरा गेल्यामुळे आणि अशा पूर्ण दुःखात. आणि मग त्याच्या मुलाने मला मेसेज केला. त्याने त्यांना एक दिवशी असं घरी बोलवलं, काकी जरा आमच्यासोबत या. तो शेजारी राहायचा त्यांच्या, या इथे या, असं असं. बसल्यानंतर नेमकं आमचं स्किट लागलं होतं. आमचं स्किट लागल्यावर ना त्या खूप हसायला लागल्या, कारण त्यांना त्यांच्या नवऱ्याची आठवण आली. कारण की त्यांच्या हजबंडना आम्ही आवडत होतो दोघं, प्रथमेश आणि श्रमेश. तर त्यांना त्या आठवण, दुःखाश्रू, आनंदाश्रू आणि हसणं अशा 3 भावना त्यांच्या एकत्र मनात आल्या आणि त्या बिचाऱ्या हसायला लागल्या. त्या मुलाने लगेच मला मेसेज केला, मित्राने, की श्रमेश दादा, तुमच्यामुळे आज या काकी 6 महिन्यांनी हसल्या. तर ना ते मला एकतर आदर काय, ते सैनिक होते देशासाठी. असं आपल्या परिवाराला सोडून उभं राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण नतमस्तक आहोत. आपण फक्त नावाचे हिरो आहोत, ते ॲक्च्युअली हिरो आहे. आणि त्यांच्या आयुष्यात आपण कुठेतरी 5 मिनिटासाठी एक सुखाचा क्षण आणू शकलो त्या काकींच्या आयुष्यामध्ये, तेव्हा मला ते भरून आलं होतं. तेव्हा मला ते भारी वाटलं होतं. भारी वाटलं. श्रमेश, जर का एक शब्द ह्या तुझ्या स्वतःसाठी असेल तर तो काय असेल? किंवा तुला स्वतःबद्दल काही मांडायचे समोर, तर तो शब्द काय असेल स्वतःसाठी? मी ना स्वतःवरती तू आता मगाशी माझ्या कवितेचं हे केलंस ना, हो. तर मी कवितेच्या स्वरूपातच तुला त्या नक्की. शेरच्या ह्याच्यामध्ये तुला उत्तर देईन की कुछ इस तरह से वाकिफ है हम अपने शख्सियत से, कुछ इस तरह से वाकिफ है हम अपने शख्सियत से, कि जब तक हम हैं मोहब्बत जिंदा रहेगी. वाव, खूप सुंदर. रमेश, खूप छान वाटलं मला. कारण म्हणजे 2 गोष्टी मी सुद्धा म्हणेन, की एक कलाकार म्हणून तू आहेस आणि लेखक, उत्तम लेखक आहे असं मी म्हणेन. आणि Thank you. त्याहीपेक्षा मला बेस्ट जे वाटलं ना, ते म्हणजे माणूस तू आहेस. थँक्यू. कारण Thank you. ते आत्ताच्या जगात मला सुद्धा वाटतं, की माणुसकी खूप महत्वाची आहे अरे. आणि माणूस टिकणं महत्वाचं आहे. अगदीच कारण आता ना माणसं कमी होत चालली आहे. फक्त बस. मशिनरी, मशीन फक्त मशीन चालतायत. आणि इथपर्यंत हा सगळं. हा ज्या प्लस मायनस करतायत, हो. पण त्याच्या ते गाणं होतं बघ, माणसाने माणसाने खूप सुंदर. तसं आता होणं फार कमी आहे आणि त्यातला तुम्हाला ती पिढी कोकणातली सगळी मला ती याचं जाणवते. कारण ना प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की दुर्मिळ होण्यात गंमत आहे. तुम्ही आपण गर्दी व्हायला जातो. हो 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 हो. मला आता जर माणूस म्हणून चांगलं राहावं असं वाटतं ना, तर मला असं वाटतं की मी दुर्मिळ आहे. खरंच, खरंच. कारण आता तूच म्हणतेस हो, की हो. अरे माणसं कमी झाले, कमी आहे. म्हणजे खरंच. आपण दुर्मिळ झालो ना. हो हो हो, खरंच आहे. सो त्या दुर्मिळ होण्यात गंमत आहे. गंमत आहे. बाग पप्पांबद्दल पडत एक असतात. किस्सा सांगायचा राहिला. हो, सॉरी, सांग. मी नक्कीच. पप्पांना कधी वाटलं की अरे मुलगा काहीतरी करतोय, हां. की म्हणजे पण तेव्हा बाबा असे थोडे कडक असतात आपल्यासाठी. आणि माझे पप्पा हां. अगं इतके शांत देव माणूस आहेत ते. काय म्हणतो? अरे ते सगळ्यांना आवडतात. ते जग ही माझे पप्पा माझ्याशी फक्त एक 2 मिनिटं कदाचित जेव्हा कॉलत तेव्हा बोलते. पण माझे वाईफ आणि त्यांच्याबरोबर सगळे गप्पा मारणार. सवी जे काय असेल ते त्यांना सांगणार, ते काय असेल ते हिला सांगणार. इतकं ते त्यांचं खूप छान बॉन्डिंग आहे. असं खूप देव माणूस. बाहेर दंगल जरी होत असेल ना तरी आतमध्ये शांत राहतील, की आपण हे कशाला, पुन्हा एक शांतता प्रिय माणूस. त्यांना पहिले काय झालं होतं, अभिनयाला त्यांचं हे काय होतं, स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी आहे, तिथे एक मोठे अभिनेते आहेत, त्यांची मुलाखत झाली. ते नाही येत आता. तर त्यांनी मुलाखतीत आपण खूप वाक्य बोलतो. तर तिथे जी हेडलाईन आली त्या पेपरला ती अशी होती की अभिनय हे करिअर होऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशीची हेडलाईन. आणि सकाळी 7ला आमच्याकडे पेपर यायचा तो. सकाळी 7ला पप्पा आंघोळ करून पहिले वाक्य वाचतायत, अभिनय हे करिअर होऊ शकत नाही. आणि मला सांगतोय, बघ एवढा मोठा माणूस बोलतोय, तू काय करतोय असं बोलले. बरं, अभिनय खरं तर तुला पण आता प्रवासावरून कळलं असेल, ऍक्टर होणं हे समजत नव्हतं. ऍक्टर व्हायचं काय व्हायचं वगैरे, चाचपडतच होतं. एक दिवशी काय झालं, जरा हास्यचित्र वगैरे सुरू झालं आणि पप्पांचं प्रमोशन झालं आणि पप्पा TC झाले, लाईन चेकिंगला जातात. मग लाईन चेकिंगला ST मध्ये कसं असतं की प्रत्येकाची एक टीम असते आणि त्यांची ती एक सुमो गाडी किंवा अशी असते. तर पप्पांची टीम, पप्पा साहेब मेन, तर ते चालले होते
रेल्वे स्टेशनचा जो एरिया आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनचा तिथून ते चालले होते आणि नेमका मी माझ्या बाईकमध्ये पेट्रोल भरायला गेलो तर ना ते आपल्याकडे काही गर्दी नसते ना कोकणात काही गर्दी कुठली तर रस्ता मोकळा तर मी असं चालवताना ते पॅरलल आले आणि ते गाडी वेळी स्लो करून काय रे इकडे पेट्रोल भरायला हां तर जरा गाडी थांबवतोस का म्हटलं कशाला अरे जरा सगळ्यांना फोटो घ्यायचा तुझ्यासोबत तर ना मी आपला हाफ पॅन्ट वगैरे आणि याच्यामध्ये मला असं वाटतं होतं काहीतरी आणि गाडीत थांबवली तर बाजूला मग त्या सरांनी फोटो काढले मग ते आमच्या घरी पण आले वाटते सगळी टीम त्यांची तर तेव्हा ते पप्पांना असं हे झालं की अरे माझ्या मुलावर या लोकांना फोटो काढायचा म्हणजे त्यांच्या मला ते नजरेत डोळ्यात दिसलं की असं हे झालं की अरे हे झालं आणि तेव्हा त्यांना ते असं आलं की नाही काहीतरी चांगलं घडतंय आयुष्यामध्ये श्रमेशच्या असं आणि एक दिवशी ते जेव्हा त्यांना मुंबई आवडत नाही जास्त कारण तिकडे कोकणाची सवय झाली फक्त एकदाच आले ते काही दिवसांसाठी राहायला महिनाभर होते तेव्हा त्यांनी माझं शेड्यूल वगैरे बघितलं की कसं जातो कसं येतो मग त्यांना ते कळलं रायटर मीटिंग ऍक्टर हे शेड्यूल वगैरे ते पूर्ण त्यांचं ते अजून हे झालं की अरे खाण्यापिण्याच्या वेळा हे सगळं उलट सुलट सगळं काम त्याला जायचं येण्याचा पत्ता नाही कधी येतोय मग तिथं जास्त अजून हे झाले तर आत्ता या क्षणाला माझं आणि पप्पांचं जास्त बोलणं होतं आईपेक्षा कारण की त्यांनी ते एकदम हे केलं ना आता ते काय झालं ना पुण्याचं अरे श्रमेश काय फोन नाही करत ते तिकडे अहो तुम्हाला नाही माहिती मग ते माझ्या बाजून सांगत असतात ते असं झालंय अरे तुम्हाला नाही माहिती त्याचं कसं चालू आहे ते असं तो वेळ नसतो मी त्याला बघितलंय करताना असं त्यामुळे पप्पांचं आणि माझं बॉन्डिंग होतं पहिलं पप्पांचं आणि एकदम जपून असायचं पप्पांची ती एक भीती असते ना लहानपणापासून आता मी बोललो ना गरमाकड अगं एमएससी पर्यंत गरमाकड मारत होतो तेव्हाही तू काही बोलू तर शांत असून सुद्धा बरं माझे पप्पा असे काही हेच नाही की तू त्यांना बघून अरे तुला ते सेटवर सुद्धा आले होते ते सगळे त्यांच्या प्रेमात होते हा कारण अतिशय शांत माणूस मी तुला सांगू मला कोणाला कॉल लावायचं वाटतं मला ना अखिलीसला कॉल लावायचा मी जे बोललो तेच बोलेन जे लिहिलं होतं ते की स्वर्ग नरक आहे की नाही मला माहित नाही पण जेव्हा कधी पृथ्वीवर नसेन तेव्हा मला तुझ्यासोबत यायला आवडेल तू जिथे असशील तिथे वाट बघ आपण भेटू लवकर आणि प्रेम आम्ही कधीच करू शकत नाही जेवढं तुला करता येतं म्हणजे ते शिकलं पाहिजे आयुष्यामध्ये एवढं निस्वार्थी प्रेम आपण करू शकतो आणि ते जमलं पाहिजे करायला त्याच्यामुळे ॲक्च्युली मी पास झालो होतो मी एका पेपरला त्याच्याकडनं आशीर्वाद घेऊन गेलो सो मला ती गोष्ट आठवते मी तुझ्या अंतिम संस्काराच्या वेळी नाही आलो कारण तुला जाताना बघ ना खूप जड वाटलं असतं त्यामुळे आता जिथे कुठे असशील मला माहिती आहे तुझं नाव पण अखिलीच ठेवलं होतं ब्रॅड पिटच्या नावानं ट्रायवरनं तू राजा आहेस तसाच जगत आलास आईचा लाडका लेख आहेस आणि मला आवडतं ते तू आईचा लाडका लेख आहेस जिथे कुठे असशील मनासारखा जग बिंदास्त जसं खात आलास जसं खेळत आलास जसं प्रेम करत आलास तसंच राहा तू युनिक आहेस तुझ्यावर काय हँडसम कोण नाही आम्ही पण नाही आईच्या गावात आम्हाला हे सगळं करावं लागतं काय ना काय तो ओरिजिनल हँडसम आहे तर जिथे कुठे असशील मला ती स्वर्ग नरकाची संकल्पना माहीत नाही आपण भेटू अजूनपर्यंत जेवढं जे काही दिलंस ना त्याच्याबद्दल थँक्यू खूप काही शिकवलंस कसं वागायचं ते शिकवलंस कसं राहायचं ते शिकवलंस आमच्या घरातला पहिला लक्झरियस माणूस तूच आहेस आईनं तुझ्यासाठीच AC घेतला गाडी घेतली तर भेंडी अजून काय पाहिजे त्यामुळे तुझ्यावर काय आयुष्य पाहिजे सगळ्यांना थँक्यू जिथे कुठे असशील तिकडे मस्त राहा मला माहिती तू सगळ्यांना एंटरटेन करत असशील आणि सगळ्यांवर प्रेम करत असशील थँक्यू बाय काळजी घे छान रमेश इतकं तुझं क्लोज नातं होतं अखिलेश सोबत आणि एखादी मुवमेंट की जी एकदम हॅपी मुवमेंट होती हॅपी म्हणजे तेच सांगतोय अगं त्याच्याबद्दल मुद्दामच बोलतो आम्ही पहिलं नाव ठरवलं मला हॉलिवूड मूवी बघायची खूप प्रचंड सवय तर ट्रॉय मध्ये ना सीन आहे दोन्ही युद्धासाठी माणसं जमलेली असतात आणि त्यांचा असा नियम असतो की एवढं सगळे लढण्यापेक्षा तुमचा बेस्ट आणि आमचा बेस्ट उतरवा जो जिंकेल त्याचा हे जिंकलं त्याची बाजू जिंकली तर त्यांचा एक माणूस येतो आणि ह्यांचा जो माणूस असतो तो मोठ्याने हाक मारतो अखिलेश असं बोलल्यानंतर कोणी येत नाही अखिलेश कुठे आहे अखिलेश झोपलेला असतो त्याच्या तिकडे त्याला बोलून आणलं जातं तो अखिलेश आल्यानंतर त्याला हे काय करणार तो एका वारमध्ये पुढच्याला मारतो तर त्याचा औरत तू मूवी बघ ट्रॉय तुला इतका आवडेल ब्रॅड पिटच्या प्रेमात पडशील तर माझं असं आलं की मी जेव्हा अखिलेश अशी हाक मारेन तेव्हा कोणतरी आलं पाहिजे मग आम्ही डॉग घेतला
आता गंमत काय, मी तुला जरा वेळ जाईल पण हो, सांगतो. हो. आम्ही गेलो बघायला देवरुखला, आणि तिथे 2 डॉग होते. हा. लॅब होता. हा. तर ना एक ना सतत पिंजऱ्याच्या बाहेर यायचा प्रयत्न करत होता आणि एक असं शांतपणे आमच्याकडे बघतोय. तर मी भावाला काय म्हणतोय, हा शांत आहे, आपल्याला त्रास नाही देणार, ह्याला घेऊन जाऊया. एक्झॅक्टली उलट झालं. म्हणजे हा एवढा हायपर ऍक्टिव्ह होता. म्हणजे त्याचा ट्रेनर पण सांगायचा की चमचा घरात पडला तर डॉबरमॅन नंतर ओरडायचा, हा पहिला ओरडायचा. एवढा तो ऍक्टिव्ह होता आणि दिसायला प्रचंड हँडसम. जेवढ्या जेवढ्या मैत्रिणी मुली घरी यायच्या ना, सगळ्यांना आवडायचा, मिठी बिठी मारून. आणि ना मुलींवर अजिबात भुंकायचा नाही, फक्त मुलांवर भुंकायचा. आणि मुलींच्या बाजूला बसून असायचा. पक्का पुरुष होता आणि दिसायला चिकना होता एकदम. तुला मी फोटो पण दाखवेन. आणि आईचा लाडका प्रचंड. घरात एसी, गाडी, जे काय आलं ते सगळं त्याच्यासाठी आलं, सगळं त्याचं. मी अजूनही पार्लेजी खातो. मला सविले असते. मला पार्लेजी खूप आवडतं, लहानपणापासून सवय. पाण्यात बुडवून किंवा कसं. आणि मी अजूनही एक बॉक्स खातो. मला अजूनही लोक कोणी हसतात की अरे पार्लेजी. तो न्यूट्रिचॉइस खायचा. तेव्हा जेव्हा मला तो बिस्किट पुडा पण माहित नव्हता, कारण डॉक्टरने सांगितलं होतं की हा असा असा बिस्किट आहे, ते घ्या, त्याला ते त्याच्यामध्ये जरा हे असतं. तो ते खायचा, ते रोज. आणि त्याच्यासाठी चॉकलेट जे काय असेल ते सगळं त्यानं जगातलं सगळं केलंय. एक दिवशी काय झालं, माझा MSc पेपर होता आणि माझा ना पेपर नंबर 3 होता बायोकेमिस्ट्रीचा. तो मला सगळ्यात आवडता पेपर होता आणि मला माहिती होतं की याच्यात मला जास्त मार्क पडले पाहिजे. तर माझ्या ना गोष्टी बॅलन्स होती. आणि दुपारचा 2:30-3चा पेपर होता आणि मी 1-1:30ला घरातून निघायचो. आई सकाळी कामाला, पप्पा कामाला, मी एकटाच घरात आणि अखिलीच घरात असायचो. तो ना त्या पायरीवर आमच्या घरात बसून असायचा. आमच्या आतमधून जिना होता, असा बसून असायचा. लॅब बसत ना पायडा. तर मी बोलतोय त्याच्याशी, अखिलीस तिसरा पेपर आहे आणि आई आता घरात नाहीये. या जगात आशीर्वाद कोणाचा घ्यायचा असतो की जे खूप प्युअर हार्टेड असतात, ज्यांच्या आशीर्वाद त्यांच्याच आशीर्वाद आपल्याला लाभू शकतो. मला तरी तूच दिसतोयस, तूच आहेस. आणि तू तर म्हटलं प्राणी आहेस, त्यामुळे तू तर खूप प्युअर हार्टेड आहेस. तुझ्या इतकं प्रेम कोण करत नाही. मला आज आशीर्वादाची गरज आहे, तू मला आशीर्वाद दे. मी त्याचा प्रॉपर पाय उचलला आणि असा डोक्यावर ठेवलाय आणि मी पेपरला गेलोय. आणि त्याच पेपरला मला जास्त मार्क आहे, त्याच पेपरला. म्हणजे इतका राजेशाही थाट होता त्याचा. माझ्या भावाच्या लग्नात त्याच्यासाठी सूट शिवला होता. तो पूर्ण वेळ स्टेजवर होता, सगळे त्याच्यावर फोटो काढत होते. तो जिथे जाईल तिथे सगळ्यांना आवडत होता. आणि आई 7ला संध्याकाळी घरी यायची, तो 6:30 वाजल्यापासून दरवाजात बसून असायचा. तो 15 वर्ष आई एका शेवटचे 5-6 महिने त्याला उठता येत नव्हतं, दृष्टी गेली. त्यामुळे त्याचा सेन्स, स्मेल घ्यायची ताकद सगळं गेलं तर शेवटच्या 6 महिन्यामध्ये. कशामुळे गेला? आणि तो वयामुळे. लॅब्राडोरचं वय जे हे वय 14 ते 15 वर्ष. माझ्या आईने त्याला खूप जबर सांभाळलं. आई 15 वर्ष कुठे गेली नाही, राहिली नाही कुठे. तर वयोमानामुळे गेला. जेव्हा तो हे गेला, तो फक्त शेवटी सुद्धा त्याचा नाका स्मेल गेला होता, सगळं गेलं होतं. सगळं माणूस कोण आजूबाजूला कळत नव्हतं त्याला. आता शेवटच्या 6 महिन्यामध्ये तो फक्त आईलाच ओळखायचा. आणि तुला गंमत सांगतो मी ही, तुला माहिती ना, आई सरकारी जॉबला ना माझी. तर त्याच्यात सर्व्हिस बुक असतं त्यांचं. त्या सर्व्हिस बुकमध्ये वारस म्हणून त्याचं नाव आहे. आईने माझं नाव त्याचं ना, आमच्या दोघांच्या भावाचं आणि त्याचं नाव आहे वारस म्हणून. असं कुणी नाही केलेलं. आणि आईने आम्हाला ते दाखवलं सुद्धा. मी त्याचा फोटो पण काढून ठेवला होता. आणि आईला त्यांनी विचारत सुद्धा होतं, हा कोणचा मुलगा, तुम्ही दाखवते भेटवते. सगळ्यांना माहिती. आणि मला आनंद या गोष्टीचा होतो की पहिलं श्रमेशची आई म्हणून ओळखायची आता, पण तिथली लोक अखिलीसची आई म्हणून माझ्या आईला ओळखतात असं. आणि आमच्याकडे प्राण्यांचं जरा खूप आहे. तेव्हापासून अखिलीसने आम्हाला खूप खूप सवय लावली. संवेदनशीलता ना तुम्हाला प्राण्यांमुळे कळते. तुम्हाला प्राणी जगायला शिकवतात, प्रेम करायला शिकवतात. त्याच्या इतकं निस्वार्थी प्रेम कोणच नाही करणार. पण मग पुन्हा कधी लॅब डॉग घ्यावा किंवा असं काही? आता ताकदच नाही ती, कारण पुन्हा ते दुःख आणि ते असतं ना की एक त्याच्यानंतर किती जणांनी आईला फोन केला की आमचा असं, कारण की सगळ्यांना माहिती होतं. जे रत्ना जेवढे ओळखतात ना, म्हणजे तुला एवढं सांगतो, मी जर आता इकडे होतो ना शूटिंगला, तर काही तिकडे समजा त्याला डॉक्टरची वगैरे गरज लागली तर तिथले मित्र त्या आई बरोबर जायचे घेऊन. परस्पर फोन केला, रिक्षा यायची, सगळे मित्र. एवढा तो सगळ्यांचा लाडका होता असं. सो आणि राजेशाही थाट, दिसायला चिकना, एकदम हँडसम राजबिंडा. मी त्याला कधी भेटू शकले? अरे तुला फोटो दाखवतो, प्रेमात पडशील खूप. आणि सो मला ते हे होतं, मी त्याच्याकडनं खूप शिकलो. मला त्याचा एक दुसरा किस्सा मला आठवला होता की आम्ही चालत होतो अशा रस्त्याने. मी त्याला संध्याकाळी फिरायला घेऊन जायचो.
आणि असं ते माहिती लॅबाचे हा चालतात हा हा ठुमकत त्याची स्टाईल ठुमकत. ठुमकत. हो तर तो जेव्हा बाहेर पडायचा ना जनरली गावठी कुत्रे आपले हो हो भुंकतात. म्हणतात. हो. कारण त्यांना तो वेगळे वाटत, हे कोण आहे हम्म. वेगळे वगैरे असं ते वेगळे वाटत जातात. तो नेहमी तसाच चालायचा त्याच्याने. तो कधीच त्यांना रिप्लाय नाही करायचा. ते ना तो जसा चालतोय तसे तिकडून यायचे, जवळ अजिबात यायचे नाही. हम्म. एक अंतर ठेवूनच भुंकत राहायचे. हम्म. घरी येपर्यंत तो त्यांना ना अजिबात रिस्पॉन्स नाही द्यायचा. तेव्हा मला कळलं ना की आपण आयुष्यात सुद्धा असंच चाललं पाहिजे जसा हा चालतोय. की जेव्हा मी चालेन ना, कारण हा त्यांना का भारी वाटतोय, कारण हा राजबिंड आहे. हम्म. मी त्यांना अजिबात कमी लेखत नाही. पण त्यांना काहीतरी वाटतं की ह्याचं काहीतरी चांगलं चालू आहे आयुष्यामध्ये. म्हणजे ना आपण जेव्हा असं चालू आयुष्यामध्ये तेव्हा आपल्याला असं त्रास देणारे लोक आजूबाजूला सतत असतील, पण त्यांच्याकडे आपण किती लक्ष द्यायचं. हे मी तुला अगदी सांगायचं म्हणून नाही सांगत आहे, मी ही त्याच्याकडनं गोष्ट शिकलोय की तो तो त्यांना रिप्लायच करायचा नाही. तो कधी त्यांच्यावर भुंकलाय. म्हणजे मला असं वाटतं की जर तो त्यांच्यावर भुंकला असता ना तर त्याचा अखिलिसिया नावाची किंमत कमी झाली असती. अरे मी चिरकुट मी नाही, माझं हे आहे. मी कोणाशी भांडायचं हे पण ठरलं पाहिजे. मूर्खांशी वाद घातला की दोन मूर्ख होते, संख्या एकाने बरोबर वाढते ना. बरोबर. मला नाही मूर्ख ठरायचं. तर ती गोष्ट त्याच्याकडनं शिकलो. एक मराठी चित्रपट होता त्याच्यामध्ये डॉगीचाच रोल तू होता. मी तुला मुद्दामून सांगेन, हा. मी रिकमेंड करेन तुला, हा. आज गेलीस तर हाचिको नावाचा मूवी बघ. ओके नक्की. 2009चा. हा. तू नाही रडलीस. मी 5 दिवस कॉलेजमध्ये रडत होतो. लोकांना म्हटलं माझा ब्रेकअप झालाय. हम्म. चर्चा माझ्या ब्रेकअपची. हम्म. आता जसं मी रडलो ना, हो हो तो रिमेक आहे ऍक्च्युली जॅपनीज मूवीचा, सत्य घटनेवर आधारित आहे. त्या डॉगचं नाव हाची. तो एका माणसाला असा अबॅन्डन्ड होता, तो भेटला, सोडलेला डॉग. त्या माणसाने त्याला वाढवलं, प्रेम केलं. तो काय करायचा, रोज त्या ह्याला सोडायला रेल्वे स्टेशनला जायचा त्या मालकाला. आणि संध्याकाळी त्याला ते टायमिंग कळलं होतं, बरं. घराजवळच स्टेशन हा, असल्यामुळे. हा. आणि संध्याकाळी ट्रेनचा आवाज आला की आणायला जायचा. तर हा त्याचा दिनक्रम होता. एके दिवशी काय झालं की तो सोडायला, तो मालकाला सांगत होता की जाऊ नको जाऊ नको. ते त्यांच्या ह्याच्यामध्ये हा. एक मालक गेला, कामावर गेला, हा सोडायला गेला. मालक कामावरच मेला. कामावरच मेला. आणि त्याच्यानंतर ह्याला हे कळलंच नाही. हा 9.5 वर्ष तिथे दर दिवशी ट्रेनला वाट बघत बसला. आणि तिथे त्याचा पुतळा आहे ओरिजिनली. आणि मी आत्ता अखिलेश गेल्यापासून मी डॉगचा पिक्चरच बघणं सोडून दिलंय, कारण मला खूप वाईट वाटतं. पण मी हे तेव्हा पिक्चर बघितले, तो पण मी एकट्यानं बघितला होता. मी सगळ्यांना घरातल्या भावाने एकट्यानं बघितलं, सगळ्यांना एकमेकांसमोर रडायचं नव्हतं. आईने एकट्यानं बघून घेतलं, सवीने एकट्यानं बघून घेतलं. आणि मी प्रत्येकाला रिकमेंड करतो. असे 2-3 मूवी आहेत. एक हाचिको बघ, 2009चा आहे, ज्याच्यामध्ये रिचर्ड गिअरने ऍक्टिंग केली आहे. तू वेडी होशील. आणि प्रत्येकानं तो पिक्चर बघावा. दुसरा आहे मार्ली अँड मी, ओवेन विल्सनचा मूवी आहे. हे काळजाला भिडणारी प्रेम काय असतं ना, तू कितीही एखाद्यावर नितांत प्रेम करत असशील, तू 9.5 वर्ष नाही रे नाही त्याच ठिकाणी जाऊन बसून सतत दर दिवशी ऊन, पाऊस, वारा, वादळ नाही बसू शकत. हे प्राणीच करू शकतात. त्यामुळे मला जेव्हा कोण विचारतं ना, प्रेम प्राणी करतात. आपण आपल्यामध्ये कुठे ना कुठे स्वार्थ असतो, नर आणि मादी असण्याचा. त्यांच्यामध्ये आपण त्यांच्या जातीचे नसून सुद्धा ते आपल्यावर प्रेम करतात. आणि म्हणजे नेहमी मी सवीला पण एक उदाहरण द्यायचो की जर मी आता तुम्हाला दोघांना रूममध्ये बंद केलं, एकाला ह्या रूममध्ये, त्याला त्या रूममध्ये, आणि नंतर 1 तासाने जर मी दरवाजा उघडला तर तू आल्यावर थोडीशी ती का होईना, भले तुझ्या प्रेमात माझ्यावर भडकलेली असते, पण मी जर अखिलीच बाहेर आला ना, शेपूट हलवत लगेच जवळ तो 1 तास मी त्याला दिसलो नाही म्हणून काळजीत असेल. तर म्हटलं आपल्या माणसामध्ये, आणि म्हटलं माझं पण तेच आहे. मी जर तुम्हाला कोंडून ठेवलंस आणि तू बाहेर असलीस तर माझंही तेच होणार. मी काही वेगळा नाहीये, सेम. माझ्यातही ती पात्रता नाही जी त्याच्याकडे आहे. सो प्राणी, त्यामुळे प्राण्यांबद्दल काय घडलं की मला वाईट वाटतं. आपण मुख्य प्राण्यांना त्यांच्या को एक्झिस्टन्स आपल्याला जमलं पाहिजे. म्हणजे तो माणसासाठी पण चांगला आहे आणि प्राण्यांसाठी पण चांगला आहे. सगळ्या जाती धर्माची लोक जेव्हा प्रेमाने राहतील तेव्हाच हा सलोखा नांदेल व्यवस्थित. सेम प्राणी सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. आपण सगळ्यांनी एकमेकांशी राहिलेलं तसंच राहिलं. खूप छान वाटलं शोमेश तुझ्यासोबत गप्पा मारून, आणि फार वेगळा शोमेश मला कळाला, आणि माणूस म्हणून कळालास, आणि त्यासोबतच प्राणी प्रेम जे तुझं आहे ते सुद्धा कळालं. पुन्हा एकदा भारत नवराष्ट्राकडून
आमच्या संपूर्ण टीमकडून तुला धन्यवाद म्हणेन, कारण तू आज तुझं बिझी पूर्ण शेड्यूल मधून वेळ काढून आलास आणि छान मुलाखत दिली त्यासाठी. मला खूप आवडलं माधवी. आपली पहिली भेट आहे, हो हो पण गप्पा मारताना अजिबात नाही वाटलं की Yes. आपली पहिली भेट आहे, आणि त्यामुळे तू एवढं मला कम्फर्ट दिलास आणि मला इतकं बोलू दिलंस. मे बी मी खूप जास्त बोललो असेल, नाही, काही हरकत काही चुकलं असेल तर माफ कर. नाही. 21 नोव्हेंबर विसरू नका. असं समजा की 21 नोव्हेंबरला लास्ट ऑफ खांदा या सिनेमाचा वाढदिवस आहे, तर त्या दिवशी आपल्याला केक कापायला जायचं आहे. आतमध्ये गेल्यानंतर, थिएटरमध्ये गेल्यानंतर तोंड गोड होईल याची खात्री मी देतो. फक्त तुम्ही या आणि आम्हाला आशीर्वाद द्या. तुमच्या प्रेमाची गरज आहे. थँक्यू. आणि ऑल द बेस्ट म्हणेन नवभारत नवराष्ट्र Thank पूर्ण you. टीमकडून. थँक्यू. आणि नक्कीच असं छान पुढे काम करत राहा Yes, आणि yes. अजून छान छान अजून अरे, मुलाखतींसाठी पुन्हा मला भेटत मी राहा. तुलाच देईन मुलाखत. मला नक्की. गप्पा मारायला मजा येते. नक्की नक्की आणि मला तुझ्याशी गप्पा मारायला सुद्धा आवडते. Thank you. धन्यवाद पुन्हा एकदा. थँक्यू. थँक्यू. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, आजच्या ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच नवनवीन भागांसोबत आणि मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत आपल्या नवराष्ट्र या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.